मध्ये अंतर ठेवूया, सोशल डिस्टन्सिंग ठेवूया, कॅमेराच्या समोर कृपया कुणी नसावं. पाठीमागे जे उभे राहिले त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचंय. पाठीमागे जे शिल्लक खुर्च्या असतील त्यावरती त्यांनी बसायचं आहे. सुस्वागतम. पण ते तिकडे येत नाही कॅमेरा. नाही नाही. सुस्वागतम. ऑनलाईन पद्धतीनं सुस्वागतम. साहित्यिक कलावंत संमेलनाच्या वतीनं मी आपला सर्व श्रोतृवर्गाचं मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये काही साहित्य संमेलनं हे प्रसिद्ध आहेत. ज्याप्रमाणे यात्रा उत्सव मराठी मन हे उत्साहाने साजरं करतं, त्याचप्रमाणे साहित्य आणि कलावंत यांना एकत्र आणून साहित्यिक कलावंत संमेलन गेली 20 वर्ष हा वाग्यज्ञ अविरतपणे पुढे नेत आहे. या वाग्यज्ञामध्ये अनेक प्रतिभावान साहित्यिक, प्रतिभावान कलावंत यांनी आपली कला सादर केली, साहित्यिकांनी आपले विचार व्यक्त केले. आज देखील महाराष्ट्रातील पहिलं ऑनलाईन संमेलन सुरू होत आहे आणि हे ऑनलाईन संमेलन आयोजित करत असताना या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय दिलीपभाऊ बराटे यांच्या वतीनं व सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. साहित्य संमेलन म्हटलं की कवी संमेलन, कथाकथन, कलावंतांच्या गप्पा, त्याचबरोबर परिसंवाद हा उपक्रम देखील महत्त्वाचा असतो. काही साहित्य संमेलनं त्या परिसंवादातील वादामुळे असतात, तर काही साहित्य संमेलनामध्ये त्या परिसंवादामध्ये जे मान्यवर वक्ते असतील ते नेमकी काय भूमिका व्यक्त करणार याच्यावरती काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांचं देखील लक्ष असतं. आज साहित्य कला आणि जातीचे राजकारण या विषयावरील एक महत्त्वाचा परिसंवाद हा आपण या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात सादर करत आहोत. या परिसंवादाचं स्वरूप असं आहे की तो ऑफलाईन आणि ऑनलाईन, म्हणजे माननीय राजन खान सर हे सुरुवातीला ऑफलाईन बोलणार आहे, तर त्यानंतर संजय आवटे सर दिव्य मराठी जे संपादक आहेत ते ऑनलाईन स्वरूपात झूम मीटिंग आणि यूट्यूब, फेसबुक या माध्यमातून यामध्ये सहभागी होणार आहे. आपल्या सर्व उपस्थित मान्यवरांना माझी अशी विनंती आहे की आपण सर्वांनी यूट्यूब चॅनल असेल, फेसबुक असेल, हे आपण जास्तीत जास्त शेअर करूया, म्हणजे आपलं साहित्य संमेलन हे विश्वची माझे घरं ज्या असे माऊली म्हटले होते त्याप्रमाणे या विश्वामध्ये आपलं हे संमेलन जाईल. मी अगदी 2 वाक्यामध्ये माननीय राजन खान यांचा परिचय करून देतो. अक्षर मानव चळवळीचे प्रमुख म्हणून आपण सर्वजण महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे. त्याचबरोबर मराठी कथालेखक व कादंबरीकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. अजब गजब जगणं वागणं, त्याचबरोबर काळ, गाठी गाणे जीव, जमीन, आणि तुम्हाला सांगायला आनंद होत आहे की ज्या कादंबऱ्या आम्ही एम एला असताना म्हणजे मनोहर जाधव सर आणि कोतापल्ली सर आम्हाला शिकवायचे, सतनगत, यतीम या कादंबऱ्याचं उदाहरण हे नेहमी द्यायचे. अगदी त्यांच्या कादंबरीवरती काही चित्रपट देखील आले आणि त्यामधील दुडगूस या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला. आपण सर्व जोरात टाळ्या वाजून माननीय राजन खान सर यांचं स्वागत करूया. मी साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय दिलीपभाऊ बराटे यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन खान सर यांचा सत्कार करायचा आहे. ज्यांच्या कादंबऱ्या, कथासंग्रह हे वाचक वर्गामध्ये लोकप्रिय झाले आणि चांगला साहित्यिक असं कुणाला म्हणायचं जर व्याख्या करायची झाली तर ज्या साहित्याला वाचक वर्ग मोठा लाभतो तो चांगला साहित्यिक अशी व्याख्या केली जाते. मी थोडक्यात ऑनलाईन स्वरूपात जे सहभागी होणार आहेत संजय आवटे सर त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. अनेक वृत्तवाहिन्यावर त्यांनी निवेदन केलं आहे. दिव्य मराठीचे ते संपादक आहेत आणि एकच फक्त त्यांच्या पुस्तकाचं नाव देतो की जे पुस्तक वाचून आपण खऱ्या अर्थानं संविधान प्रेमी आम्ही भारतीय लोक या पुस्तकाचे लेखक, विचारवंत आणि वक्ते म्हणून आपण संजय आवटे यांना परिचित आहोत. मी अधिक वेळ न घालवता महाराष्ट्रामधील पहिलं ऑनलाईन संमेलन, या संमेलनातील दुसरा उपक्रम म्हणजे परिसंवाद, या परिसंवादाची सर्व सूत्र माननीय राजन खान सर यांच्याकडे सुपूर्द करत आहे. धन्यवाद. धन्यवाद.
एका गोष्टीची कमाल एक मोठेपण या संमेलनाचं सांगितलं पाहिजे. म्हणजे खरं तर दोन मोठेपण सांगायचे. कुणातरी एक दोन माणसांना वाटतं की असं काही उपक्रम व्हायला पाहिजे आणि सलग अनेक वर्ष तो उपक्रम चालू ठेवणं हे अवघड काम. असं दोन पुण्यातली संमेलनं आहेत की जी सातत्यानं चालू राहिली. 20 वर्षापूर्वी कोथरूडमध्ये हे नाटक कलावंत आणि साहित्यिक यांना एकत्र आणणारं संमेलन इथं सुरू झालं. त्यावेळेस आम्हाला कळालं की कुठल्या तरी नगरसेवकानं सुरू केलंय. म्हटलं मताची आयडिया दिसती या माणसाची. पण म्हटलं बिचारा भोळा असणार, कारण साहित्यिकांची संमेलनं घेऊन मतं मिळालीची उदाहरणं महाराष्ट्रात नाही. कारण हे लोक विश्वासाचे नसतात. मंगेश तेंडुलकर होते मला वाटतं आधी. माझे विजय तेंडुलकर हे आम्ही त्यांना बाबा म्हणायचो आणि मंगेश तेंडुलकर मी संपादक म्हणून काम केलं त्यावेळेस जत्रा साप्ताहिकात ते लिहायचे नाटकावर आणि व्यंगचित्र काढायचे. दिलीप भाऊनं हे टिकवून धरलं. म्हणजे आणि लक्षात घ्या मी बोललोय की राजकारणाला या अशा उपक्रमांचा काही उपयोग होत नाही. ते उपक्रम वेगळेच असतात रात्री केले जाणारे. असं असूनही हा माणूस खूप रस घेऊन गेली 20 वर्ष हे लावून धरतो, हे कौतुकास्पद आहे. म्हणजे ती त्यांची ती समज या लोकांना सांभाळून घेणं. साहित्यिकांचे नखरे असतात, कलावंतांचे नखरे असतात, राजकारण्यांना ते सहन होत नाहीत. भले भले राजकारणी लेखकांना घाबरतात, नको म्हणतात नादी लागायला, कारण आगाऊच जात असते ती आहे. पण आणि बरं आहे त्यामुळे महाराष्ट्र थोडा सुबुद्ध राहतो. दिलीप भाऊंनी एवढी वर्ष आम्हा लोकांना सहन केलं, ते उपकार ते ऋण आज मला व्यक्त करायचंय. दुसरं आहे सम्यक साहित्य संमेलन. मी महाराष्ट्रभर भाषण करत हिंडलेलो आहे. मी म्हातारा झालो आता, गौऱ्या बऱ्यापैकी पोहोचलेल्या आहे. केस किती काळी केली तरी गौऱ्यांची माप काही कमी होत नाहीत, तर ते पोहोचलेले आहेत. महाराष्ट्रभर हिंडतो भाषण करत. माझा स्वतःचा अनुभव असा आहे, मी एकदा जिथं भाषण करून येतो तिथं परत बोलवत नाहीत. मला तेच बोलायचंय, भाषण मी करायचंय. ही दोन संमेलनं अशी आहेत, सम्यक आणि हे कोथरूडचं संमेलन. हे संमेलनवाले मला का घाबरत नाही हा मला प्रश्न आहे. म्हणजे अख्खा महाराष्ट्र एकदा बोलून झालं की सांगतो नको बुवा याच्या माणसाच्या नादी लागायला नको. ह्या संमेलनवाल्यांना काय असं कातडी मिळाली दांडगी की दरवर्षी एकदा तरी येतच. विधाचं बोलवणं येतं, त्रिभुवन सर होते आधी, त्यांचं बोलवणं येतं. दिलीप बराटेंच्या त्याही कारणासाठी मी प्रेमात आहे की आम्हाला मुक्त बोलायची संधी असलेलं हे एक व्यासपीठ आहे. माझ्या माहितीनुसार मी 11व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो या, बरोबर ना? हा, ती एक पद्धत आहे की एकदा अध्यक्ष होऊन गेला की तो रद्दीत गेला. हे संमेलन चमत्कारिक आहे की जुन्या अध्यक्षांना सुद्धा आठवणीनं पुन्हा पुन्हा नातेसंबंध ठेवल्यासारखं बोलवत राहतं आणि बोला म्हणत राहतं. महाराष्ट्रात पाहुण्यांना तुटवडा नाहीये खरं तर, आणि ते कायम अडचणीत असतात असं नव्हे, पण एक काहीतरी एक आतलं आंतरिक धागा जुळतो. कदाचित माझे मुद्दे आवडतही नसतील, तरीही मानवता किंवा माणुसकी या पातळीवर एक नातं या लोकांनी सांभाळलं, ते एक ऋण आधी व्यक्त करतो. आणि मी माझ्या मूळ भाषणाकडे वळतो. हे असं धरून बोलायचं हा एक चमत्कार आहे. गेलं वर्षभर कोरोना होता आणि लोकांना ज्यांनी या माध्यमाचा शोध लावला त्यांचे उपकार झाले जगावर,
हे माध्यम नसतं तर आपण कोरोना सहन करू शकलो असतो की नाही हा प्रश्न आहे. कारण या माध्यमामुळं संवादाची एक सोय झाली. हम्म. फक्त एक आहे की मी मगाशी म्हणालो तसं माझ्या गोवऱ्या पोहोचलेल्या असल्यामुळे त्या गोवऱ्यांमध्ये मोबाईल, ऑनलाईन, नेट वगैरे हे शब्द नाही आहेत. आम्ही जुन्या काळातले लोक आहोत. मी डोक्यानं 1960च्या आधीचा माणूस आहे. त्यामुळे हे नवीन म्हटलं की दडपण यायला लागतं. मग विधाचा फोन आला की आपल्याला आणि वर्षभर खूप लोक करत राहिले बरं का. सर कार्यशाळा घ्यायची आहे, याल का ऑनलाईन? तर मी त्याला नकार देत आलो. कारण माझ्या घरात आम्ही सगळे म्हातारे लोक आहोत आणि आम्हाला कोणालाही ते येत नाही. तर ते लावा, ते नाक दिसतं खालून, ते फार विचित्र दिसतं ना. तर ते ऑनलाईनला मी घाबरत राहिलो. माझ्या आयुष्यातला हा ऑनलाईन हा पहिला कार्यक्रम आहे. म्हणजे तुमच्या संमेलनाकडेच ते श्रेय जातं की मला खेचून आणलं. आणि तरी मी विधाला विनंती केली की बुवा ते असं थेट कॅमेरा माझ्या घरात बसून, आणि ती चांगली सोय आहे. म्हणजे म्हणजे पाहुण्याला जे सत्कार करावा लागतो, गुच्छ द्या, तो म्हटला जेवायला घाला, जेवायला घाला, चहा पाजा, लघवीचं कुठे, असं ते सगळं सांगावं लागतं ना त्याला. पाहुणा भाषण होईपर्यंत, त्याचं भाषण झाल्यावर त्याची किंमत संपते, पण होईपर्यंत त्याला जे काही, पुन्हा जाताना मानधन द्या, ती लय भानगड असते. ऑनलाईनचं बरं आहे, वक्ता घरीच बसलेला असतो, स्वतःच्याच घरचा चहा पितो, बायकोनं दिला गुच्छ किंवा शिव्या तर त्या घेतो आणि भाषण ठोकतो. विधाला मी म्हटलं मला नाही जमणार. मानधन ऑनलाईनच देतो आम्ही. हो का? तशी सोय केली. बाकी सगळे ऑनलाईन मानधन दिले. अरे वा, हे आणखी आजच्या डोके. हे माझ्या डोक्यात नव्हतं. पण हे 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 चमत्कार फार मोठे वाटतात की ऑनलाईन. आणि मी म्हणालो विधाला तरी मला तो आत्मविश्वासच नाहीये की नुसता कॅमेरा आहे, कोणी दिसत नाहीये, ही सवय नाही. म्हटलं एक 2-3 तोंड जरी दिसली तरी आम्ही गप्पिष्ट लोक आहोत, मनसोक्त गप्पा मारू. समोर काहीतरी लोक तर नाही म्हणे करू आपण ते पण. आणि कोरोनाची दडपणं तशी संपलेली आहेत. कोरोना होताच, कोरोना आहेच, कोरोना भीतीदायक सुद्धा आहे. मला कोरोनात जे जे लोक गेले आपले वर्षभरात, जगातले सगळे, त्यांना आधी श्रद्धांजली व्हायची आहे. आणि कोरोना नावाचा धंदा ज्यांनी शोधलेला आहे आणि ज्याच्यावर तुफान पैसे कमवले कोरोनाच्या जीवावर सुद्धा, यांना शिव्या घालायच्या आहेत. म्हणजे कोरोना हा बिझनेस सुद्धा आहे, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. आपण सावध राहिलं पाहिजे. पण म्हणजे आपण नाकं का उघडी ठेवतो हा प्रश्नच आहे. म्हणजे खूप लोकांना सांगून सुद्धा बिचार ते फार चांगला मुख्यमंत्री लाभला जो लोकांशी बोलतो लोकांच्या भाषेत, उद्धव ठाकरे. मी त्या माणसाच्या प्रेमात पडलेलो आहे आता. म्हणजे आपली प्रेम आपण जाहीर व्यक्त करावी. मी राहुल गांधींच्या प्रेमात पडलेला माणूस आहे. मी उद्धव ठाकरेंच्याही प्रेमात पडलेलो आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं सावरला महाराष्ट्र, दिलासा दिला, ती फार महत्वाची गोष्ट आहे आणि आपण हे कबूल केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कदाचित विरोधकही असाल त्यांचे, तुम्ही पण विरोधक असाल, पण काही गोष्टी खूप चांगल्या आहेत. राहुल गांधीमुळे एक दिलासा वाटत राहिला आणि आपल्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंमुळे एक दिलासा वाटत राहिला कोरोनातनं सावरायला. कारण मनस्थिती, कोरोनानं माणसं घाबरून मेली आजार होऊन मेलण्यापेक्षा. तर ते फार महत्वाचं वाटत राहतं. त्या दोघांचं योगदान मोठं आहे. आणि फक्त एक आहे की काही लोकांची चीडही येत राहिली की मोबाईल कंपन्यांचा धंदा झाला, नेटवाल्यांचा धंदा जोरात झाला, ती फडकी खूप खपली, त्याच्यातही फॅशनवाले आले घुसले, त्यांनी वेगवेगळे फॅशनचे काढले. आणि गंमत अशी की ज्यांच्या नेट कंपन्या आहेत तेच औषधं बनवत आहेत, तेच विकणार औषधं, मग ते लॉकडाऊनची नाटकं करणार. सावध राहा, दक्ष राहा, पण फार घाबरू नका. जगू शकतो असं मला थोडस या व्यासपीठाचा काय म्हणायचं गैरफायदा घेऊन सांगायचं. कारण वर्षभरानंतर भाषणाची पहिली संधी आहे, तर कारण वर्षभर कोंडी खूप झाली. आणि मी ठरवतही आलो होतो गेल्या वर्षाच्या जानेवारीत, या वर्षाच्या जानेवारीत मी ठरवत होतो की आता सार्वजनिक आयुष्यातनं आपण निवृत्त होऊ. पण विधाचा फोन आला की एवढ्या लवकर कुठं, काही गावऱ्या उरल्या तर आम्हालाही दर्शन द्या. म्हटलं ठीक आहे, चला या वर्षाचं शेवटचं भाषण करू, पुढे जाऊ ना जाऊ, मी जाईनच याची शक्यता कमी आहे. कारण तो एक निराशा आली आहे. खूप भाषणं केली गेली 25-30 वर्ष, 40 वर्ष, चळवळी चालवल्या, अनेक चळवळींमध्ये राहिलो.
सगळ्या म्हणजे मी इतकं वेडं-वाकडं जगलोय, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्यात सुद्धा गेलोय 2 वर्ष लहानपणी. मग दुसऱ्या गावात गेलो, बदली व्हायची माझ्या वडिलांची. ते फार प्रामाणिक असल्यामुळे आणि यांच्या हातात कारभार असल्यामुळे प्रामाणिक अधिकारी पटपट बदलतात. माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते आणि त्यांच्या दर वर्षाला 6 महिन्याला बदल्या व्हायच्या. तुकाराम मुंडेचा विक्रम आता होतोय कारण टीव्ही आहे. माझ्या बापानं हा विक्रम फार पूर्वीच केलेला आहे आणि आम्ही दर 6 महिन्याला मी 16 शाळांमध्ये शिकलो. आणि वडिलांच्या बदलीमुळे आमचं विराट कुठेही असायचं, कुठेही. अ, ती एक वेदनादायक गोष्ट आहे. पण मग त्याच्यामुळे चळवळी खूप आयुष्यात आल्या. मग जुन्नरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत गेलो 8व्या, 9व्या, 10व्या वर्षी. 10व्या वर्षी गाव बदललं, दुसऱ्या ठिकाणी गेलो तर गुरुजी शोधायला निघालो. फोटो गुरुजींचा आणि आपण शाखेत जायचं असतं ही सवय लागलेली होती. तर शोधत शोधत गेलो, एक शाखा सापडली. फक्त गुरुजीचा फोटो बदललेला होता. तिथं साने गुरुजी आलेले होते. मग साने गुरुजी मात्र आयुष्याला चिकटले. मग ते कळलं की तिथल्यापेक्षा हे फार उत्तम आहे. मग सेवा दलात राहिलो, मग छात्र भारतीत राहिलो, 85 साली बारामतीला शिवसेनेत राहिलो. असं काही चळवळी म्हणून त्यावेळेस शिवसेना ही चळवळ होती, पक्ष नव्हता. दलित पॅन्थरमध्ये राहिलो काही काळ, आदिवासी चळवळीमध्ये राहिलो, शेतकरी चळवळीत राहिलो, भटक्या मुक्तांच्या चळवळीत काम केलं आणि सगळं फिरून झाल्यानंतर लक्षात आलं ह्या सगळ्या चळवळी आहेत, चांगल्याच आहेत, चांगल्यासाठीच आहेत, समाजाच्या उत्थानाच्या आहेत. पण या भारतातली मूळ समस्या आहे ती जाती धर्मांची आहे. आणि एक नैसर्गिक सत्य शिक्षणामुळे असेल, माणसांमध्ये वावरल्यामुळं असेल, एक लक्षात आलं की या जगण्यात जाती धर्माचा काही प्रत्यक्षात उपयोग नाही. व्यवहारतः ह्या काल्पनिक गोष्टी आहेत, हे खूप लवकर कळायला लागलं. म्हणजे 8व्या वर्षी खरोखर माझ्या घरातच मला कळालं की धर्म झूट असतात. 16व्या वर्षापर्यंत ते पक्क झालं होतं. माझी पहिली कथा 16व्या वर्षी छापून आली, त्यावेळेस मी राजन खान हे नाव घेऊन लिहिलं. हिंदू मुस्लिम समन्वय व्हावा म्हणून. आज त्याचा पश्चाताप होतो की काही नावानं लिहिलं नसतं तरी चाललं असतं. कारण आता लोक माझ्याकडे पाहताना सुद्धा राजन आणि खानचा भेद करून पाहतात. म्हणजे माझ्या पहिल्या कथे छापली त्याचा पत्ता होता हेब्रोन कॉटेज. हेब्रोन हे ख्रिश्चनांचं एक पवित्र गाव आहे जेरुसलेमच्या आसपास कुठेतरी. माझ्या घराचं नाव होतं हेब्रोन कॉटेज. माझं नाव राजन खान आणि घराचं नाव हेब्रोन कॉटेज. श्रीगत माझगावकर संपादक होते, त्यांनी मला बोलून घेतलं. हे काय आहे, ये म्हणे इकडे भेटायला. मला ते पहिली गोष्ट त्यांना पटेनाच. ती गोष्ट होती मृत्यूच्या संदर्भातली, माझ्या आयुष्यात लिहिलेली पहिली छापून येणारी गोष्ट. आणि श्रीग माझगावकरांनी मला पाहिल्यावर मी कवळा, पोरगा, लुकडा, त्यांना वाटलं 60-70च्या माणसानं ही गोष्ट लिहिली असेल. तर ते दिवसभर मला त्यांनी बसवून घेतलं. ते माझे नंतर मानस पिता झाले. पण पहिली जी भेट आहे ना आमची, ती झांगडा पकडच होती. मग ते मला म्हणाले की हे काय आहे, हे राजन काय, खान काय आणि हे हेब्रोन काय. हेब्रोन कॉटेज हे केडगावला होतं, ख्रिश्चन मिशन आहे तिथं आणि श्रीगंचं काम होतं तिथं. ग्रामायण नावाची ते संस्था चालवायचे, त्या संस्थेचं तिथं काम होतं. त्यांना हेब्रोन माहिती होतं. हे काय आहे, साधा प्रश्न होता, ही काय भानगड आहे, राजन खान हेब्रोन ही काय भानगड आहे. मी म्हणालो होय, मी भानगडीतनच जन्माला आलेलो आहे आणि मला असंच जगायचं आहे. मी कुठल्या धर्माचा नाही, मी कुठल्या जातीचा नाही आणि या काल्पनिक गोष्टी आहेत. आणि मग त्यातनं एक लक्षात आलं, चळवळींमध्ये राहिलो, चळवळींमध्ये काम करत राहिलो, खूप लोकांबरोबर राहिलो, मोठमोठी माणसं आयुष्यात आली, साहित्यातली आली, समाजकारणातली आली आणि हळूहळू लक्षात आलं की या जगात एक चळवळ मात्र कुणीच करत नाहीये, ती आहे निव्वळ माणूस होण्याची. मग निव्वळ माणूस होण्याची एक चळवळ आणि निव्वळ माणूस म्हणूनच जगतो आपण. प्रत्यक्षात व्यवहारात जगण्यात कुठेही जात आणि धर्माचा शून्य उपयोग आहे. खूप लोक म्हणतात मनशांती येण्यासाठी. धर्मांनी जर मनशांती आली असती, हे जग शांत दिसायला पाहिजे होतं ना. एवढं अस्वस्थ का आहे? पुन्हा दुसरं एक वाक्य सांगितलं जातं की धर्मानं पुण्य शिकवलं जातं आणि आसपास तर पापच पाप चालू आहेत, अगदी घरापासून. घर कशाला, आपल्या मनाला विचारा ना, आपण आत्म किती पापी आहोत.
मेंदून किती पापी आहोत आणि आयुष्यात संधी मिळाली तर पाप किती करतो. आणि मग जग इतकं अशांत आणि पापी का आहे जर धर्म आहेत तर. असं काहीतरी सुचायला लागलं आणि लक्षात आलं निव्वळ माणूस म्हणून जगलं पाहिजे आणि माणूस म्हणून जगण्याची एक चळवळ उभी केली पाहिजे. होईल, आज नाही उद्या कधीतरी ती यशस्वी होईल. 2000 वर्ष जातील कदाचित. पण हे सगळ्या जाती धर्मांच्या पसाऱ्यातनं आपल्या समाजाला काढून माणूसपणाकडे नेणं गरजेचं आहे. आणि आणखी एक आहे की तुमचे आमचे व्यवहार हे माणूसपणाचेच आहेत. तुम्हाला तहान लागली तर पाणी आणून देतो माणूस. तो पाणी आणून देणाऱ्या माणसाची जात धर्म महत्वाचा नसतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नैसर्गिक गरज जी पाण्याची आहे त्या पाण्याला कुठलाच धर्म नसतो. पण आपल्या देशात होऊ शकतं. हे हिंदू पाणी आहे, हे मुस्लिम पाणी आहे, याचा रंग भगवा आहे, याचा रंग हिरवा आहे. हं? आपण आहोत. आपण जगात कुठलाही जगावर उपकार करणारा एकही शोध लावलेला नाही. जगावर उपकार करणारा वैज्ञानिक शोध भारतानं एकही लावलेला नाही. ते लावले त्या लोकांनी. पण आपण त्यांनी न शोधलेल्या काही गोष्टी शोधल्या. ते म्हणजे जाती आणि मध्यपूर्व आणि आपण मिळून काढलेले धर्म. याच लोकांना हे का सुचलं मला नेहमी प्रश्न पडतो. आफ्रिकेत एकही धर्म संस्थापक जन्माला नाही आला, अमेरिकेत नाही आला, ऑस्ट्रेलियात नाही आला, युरोपमध्ये पण नाही. सगळे मध्यपूर्वेत आणि भारतात जन्माला आले. एक महत्वाचं बोलायचं आपण, गौतम बुद्धानं धर्म नाही शोधला, त्यानं धम्म मांडला. गौतम बुद्धाचा धम्म, धम्म आणि धर्म यातला थोड्या एका वाक्यात फरक सांगतो. धर्म म्हणजे व्यवहारी आचरण सांगतो. जे व्यवहारी आचरण सांगतं रोज कसं जगायचं त्याला धर्म म्हणतात. पण मेंदू कसा करायचा हे जे कोणी सांगतं त्याला धम्म म्हणतात. धम्म म्हणजे मेंदूचा विचार. धर्म म्हणजे आचरण. ही मी बाटली उचलली, हे इथं ठेवली, हा धर्म आहे. पण मी मेंदूनं विचार कसा करायचा आणि मानवतेचा विचार कसा करायचा हे सांगणारा धम्म आहे. आता त्याचा धर्म करून टाकला हे पुढच्यांनी केलंच आहे. म्हणजे धर्मसंस्थापकांच्याही डोक्यात बिचाऱ्यांच्या भलंच असणार काहीतरी. पुढे त्यांच्या अनुयायांनी 300-300 वर्षानंतर त्याच्या स्वतःच्या आचारसंहिता, कर्मकांडे असं सगळं सुरू केलं आणि वादावादीला सुरुवात झाली. म्हणजे मला तोही प्रश्न पडतो की जगात एकच एक धर्म का नाही सगळ्या माणसांचा? एवढे धर्म लागतात कशाला? मग अभ्यास करताना लक्षात आलं की धर्म ही एक अर्थव्यवस्था आहे. पैसा आहे धर्मात. तुम्ही धर्मातला पैसा काढा, जगातले सगळे धर्म कोलमडतील. त्यातल्या मालमत्ता काढून घ्या, कोलमडतील. कर्मकांड ही पैसा आहे म्हणून पैसा आणि कर्मकांड यांचं नातं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते इतकं भयंकर आहे. आता धर्माची अर्थव्यवस्था आहे जगभर जी कागदावर कुठेही नोंदली जात नाही. म्हणजे तुम्ही लोखंडाचा कारखाना काढला तर त्याची कागदपत्र द्यावी लागतात. धर्माची कागदपत्र कुठंच नाही. त्यांच्या किती मालमत्ता आहेत. मला नेहमी प्रश्न पडतो जेव्हा सगळ्या धर्मांची मी देवळं पाहतो, सगळ्या धर्मांची इतकी देखणी, इतकी रम्य, इतकी मोठमोठी, इतकी विशाल बांधलेली आहेत आणि जगभर दरवर्षी, दर शतकात, दर 1000 वर्षात गरज नसलेले करोडो लोक असतात. तर ज्यांनी देवळं बांधली, मशिदी बांधल्या, चर्चेस बांधली, गुरुद्वारे बांधले, यांना, या गरिबांना घरं द्यावीत असं का वाटलं नाही हा नेहमी प्रश्न पडतो. आणि त्या इमारती देखण्या, प्रचंड विशाल आणि विक्रम करणाऱ्या, आणि लोक पाहायला जातात प्रेक्षणीय म्हणून. आणि त्या रस्त्यानं जातानाच इथं शेजारी गरिबांच्या झोपड्या, गरिबांची पडकी घरं, हे पृथ्वीवर कायम राहिले हजारो वर्ष. तो दोन प्रश्न पडतात की त्या दर्शनाला जाणाऱ्या लोकांना हे पडकी घरं का दिसत नाहीत, आणि जर देव आहे म्हटलं जातं, परमेश्वर आहे म्हटलं जातं, तर या परमेश्वराला यांची घरं का दिसत नाही? तुम्ही बघा, कुठल्याही परमेश्वराच्या घरातल्या दिवे कधीच जात नाहीत आणि गरीबाच्या घरात अंधार असतो. तर मला नेहमी प्रश्न पडतो की त्याच्या शेजारी राहणारा जो देव मानणारा माणूस आहे त्याला दिसत नाही का की शेजारच्या घरात अंधार आहे, अन्न नाही? आणि त्या देवालाही दिसत नाही का की त्याच्या घरात अंधार आहे? आणि देव का सांगत नाही की अरे दादांनो, मी या सगळ्या जगाचा नियंता आहे,
ही सृष्टीच माझं घर आहे, तुम्ही मला कशाला वेगळी घरं बांधता? मी आपल्याकडे तर भारतीय तत्वज्ञानात आहे की कणाकणात देव भरलेला आहे. कणाकणात देव भरलाय तर त्याची स्वतंत्र देवळण मशिदी लागतात कशाला? तो जिथं हात जोडाल तिथं देव मिळेल ना, जर देव आहे असं मानत. मी मानत नाही हा, पण देव देव मानणाऱ्यांचा अपमानही नाही करायचं मला. तुम्ही मानता ना, मग तुमचंच तत्वज्ञान आहे की कणाकणात देव भरलेला आहे. कणाकणात जर तो भरलेला आहे तर त्याची स्वतंत्र मंदिरं कशी असतील, त्याचं स्वतःचं घर कसं असेल, त्याच्यावरनं भांडणं कशी असतील. ते कोणीतरी येतं मग देवळं तोडतं, कोणीतरी येतं मशिदी तोडतं, चर्चेस तोडतं, दुसऱ्या धर्माचा अपमान करतं. मूळ मुद्द्यावर येतो. धर्म या गोष्टीनं कधीही जगात शांतता येऊ दिलेली नाही. धर्म ही या जगाची अर्थव्यवस्था आहे. त्याच्यावर काही फुकटे लोक जगत राहतात. कष्टकरी कष्ट करून आपले पैसे धर्मांना देत राहतात आणि धर्माच्या नावावर खूप लोक जगत राहतात. आणि त्यातलाच एक वर्ग आहे राजकारण. जगभर धर्माचं राजकारण चालतं. विज्ञानात फार पुढे गेलेला अमेरिका महासत्ता, त्यांचे राष्ट्रपती सुद्धा गॉड ब्लेस अमेरिका वगैरे जेव्हा म्हणतात तेव्हा मला भयंकर धक्का बसतो. मग गॉडच्याच हातात दे ना भाऊ, तू कशाला बसला? एवढ्या निवडणुका का खरं खेळतो? हे. आणि आपल्याकडे चमत्कार काय आहे? आपल्याकडे नुसते धर्म नाहीत. अमेरिकनांनी किंवा त्या युरोपियन लोकांनी दोन घाण भेद पाळले, गोरा काळा. अतिशय किळसवाणे भेद पाळले. पण माणसाचा रंग, बरं तुमचे धर्मही सांगणार आणि मानवी तत्वज्ञान किंवा विज्ञान सुद्धा सांगतं की निसर्गात माणूस एकच आहे, एकसारखाच आहे. आणि तरीही तुम्ही भेद करता. म्हणजे तुमच्याही डोक्यात आता असेल राजन खान म्हणजे कोण आहे ना? तुमच्याबद्दल येत नाही माझ्या डोक्यात, कारण माझा मेंदू झाला विशाल. मला हे सगळे माझे कुटुंबीय वाटतात. माझी माणसाची जात ही माझी कुटुंबीय आहे. ही सृष्टी हे माझं घर आहे. यातले पशु पक्षी वनस्पती सुद्धा माझेच आहे. मी मानववंशशास्त्राचा अभ्यास केलेला माणूस. माझ्या लक्षात येतं तुमच्या आमच्यात फरक नाही. तोंडानं खातो आम्ही, तुम्ही खाता ना. कुठल्याही धर्माची माणसं तोंडानंच खातात, नाकानं श्वास घेतात ना, डोळ्यांनी बघतात. असं काही आहे का? हे दिलीप भाऊ हिंदू असल्यामुळे त्यांची दृष्टी फार दिव्य आहे. काही नाही, चष्मा त्यांनाही लागलाय. मी कुठल्याही धर्माचा नाही, मलाही लागलाय. हे सगळं पाठांतर असून सुद्धा आपण त्यांनी काळा गोरा वर्ण नावाचा भेद बाळगला. आणि भारत आणि भारतीय उपखंड जो आहे यानं लावलेला आचाट शोध म्हणजे जाती. भयंकर वाईट गोष्ट अशी होती की इथं माझ्या माहितीनुसार सरकारी नोंदणीत भारतात 8,500 जाती आहेत. 8,500 जातींमध्ये माणसांचे तुकडे केलेत. बरं एक जात आहे, त्या जातीला नुसती जात परवडत नाही. ती जात इतकी टगी असते, ती तिच्यात पोटजाती करते. म्हणजे नुसते महार म्हणायचे ठरले तर त्यांच्यात 11.5 जाती आहेत. आता ते 11.5 ही काय भानगडे कळतच नाही. ब्राह्मण भारतात अख्ख्या 2 जाती अख्ख्या देशभर आहेत. कुठल्या कुठल्या? नाही दादा, हे आपल्या महाराष्ट्रातले. अख्ख्या देशात काश्मीर टू कन्याकुमारी कुठेही गेला तर 2 जाती प्रत्येक राज्यात सापडतात. मराठा जसे आपल्या फक्त राज्यात सापडतात, बाहेर नाही. महार जसे आपल्या राज्यात सापडतात, बाहेर नाही. तसे 2 जाती आहेत. हा, अजून दुसरी नाही. क्षत्रिय ही जात नाही, वर्ण आहे. नाही ताई, नाही ताई. 2 जाती आहेत. एक ब्राह्मण, हा ब्राह्मण, आणि दुसरी नाही दादा, चांभार. काश्मीर टू कन्याकुमारी चांभार ही एक जात सापडते आणि ब्राह्मण ही एक जात सापडते. ब्राह्मणांचं वैशिष्ट्य असं या देशात, त्यांच्या पोटजाती 350 आहेत. म्हणजे हे जे तुम्ही नावं घेतली ना आता, देशस्थ, कोकणस्थ वगैरे वगैरे, मी अस्वस्थ आहे. आपण किती तुकडे पाडावेत याला काही प्रमाण नाही ठेवलं. आणि कधीतरी एकदा आपल्या पुराणांमध्ये किंवा आपल्या प्राचीन वाङ्मयात लिहिलं गेलं होतं की कर्मावर जात ठरेल.
हे पण चांगलं होतं बरं का. म्हणजे मी कौतुक करीन. खरं तर जाती धर्म ही वाईट गोष्ट आहे माझ्या दृष्टीनं. पण मी हेही कबूल करीन की कर्मावर जात ठरेल. कधी पाळलो आपण? कधी पाळलं? ग्रंथात लिहिलंय कर्मावर जात ठरेल. मग कधी पाळलं? आंबेडकर कोण असायला पाहिजे होते? आमचा राजीव खंडागळे, माहितीये राजीव खंडागळे नाव ऐकलंय? दिग्दर्शक होता. त्याचं चपलांचं दुकान होतं इथं. काय 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 करणार आहे? कर्मावर जातीचं कधीही ठरलं नाहीत. आपण वंशावर जात ठरवली. ज्या घरात जो जन्माला येईल तो त्याच जातीचा. आणि यानं वाटोळ केलं या देशाचं. प्रचंड वाटोळ केलं. मुळात जात आणि धर्म या काल्पनिक गोष्टी आहेत. कुठल्या तरी कल्पनेनं मांडलं कोणीतरी की आपण अमक्या धर्माचे तमक्या धर्माचे. मूलभूत जगण्यात अजिबात फरक नाही. आणि आता 2020 साली तरी आपण सुधारतो आहोत का? 1980 पर्यंत मला स्वतःला असं वाटत होतं की पुढच्या भविष्यात जाती गायब होतील. आज नव्यानं दिसतंय जाती नव्यानं घट्ट होत आहेत. जातीवाद वाढला परत. म्हणजे तोवर आपल्या देशानं गेले 5,000 वर्षात ज्या काही चळवळी प्रबोधनं केली, ती सगळी प्रबोधनं 80च्या काळानंतर पुन्हा बदलली. माझ्या वयाचे जेवढे लोक आहेत त्यांनाही तुम्हालाही कळत असेल. माझे वडीलधारे पण काही बसलेले दिसतात, त्यांना तर जास्ती जाणवत असेल. 80 पर्यंत जाती हळूहळू लोप पावतायत असं वाटायला लागलेलं होतं. 80 नंतर एकदम पुन्हा एकदा नव्यानं मांडण्या झाल्यात सगळ्या. आणि आता आपण सगळे जातींमध्ये विभागलेले आहोत. आत आहेच आहे. म्हणजे विदाची जात कुठली असेल, पिंगळे म्हणजे काय असं डोक्यात होतच. बराटे म्हणजे काय, आता या पुढाऱ्यांच्या जाती एक जाहीरच होतात, ते एक वाईट आहे. म्हणजे या राजकारणात सुद्धा जात आहेत आपल्याकडे. म्हणजे भारताचं राजकारणच आता जात आणि धर्माच्या आधारावर चालतंय. संविधान आहे, पण कधी पाळले आपण? संविधानानं धर्मनिरपेक्ष जातनिरपेक्ष तत्व सांगितलेली आहेत. जाती धर्माचं स्वातंत्र्य दिलंय. त्याचा गैरफायदा घेऊन किती राडा चाललाय राजकारणात. म्हणजे त्या त्या मतदारसंघात लोकसंख्या कुठल्या जातीची जास्ती आहे याच्यावर बहुसंख्य मतदारसंघांमध्ये तो उमेदवार उभा करण्यापर्यंतच्या खालच्या पातळीला आपण आलेले आहोत. आणि राजकीय पक्ष घाबरतात. म्हणजे मालेगाव मध्ये उभं करायचंय का, तो मुसलमानच शोधा बरं का. आणि सगळे पक्ष, म्हणजे भाजप नावाचा पक्ष आहे, हा पक्ष हिंदुत्वाचा टेंबा मिरवतो. पण काश्मीरमध्ये आता परवा निवडणुका झाल्या श्रीनगर पट्ट्यात, तिथं भाजपकडनं मुस्लिम उमेदवार उभे केले. त्यांची पण हिंमत होईना. ते पडले अर्थात काही. आणि सगळ्या पक्षांचं राजकारण जातकारणावर अवलंबून आहे. यांनी पण आधार दिला, हे पैसेही पुरवतात. आणि आपल्याला ती सवय लागली आहे, आपला आणि तुपला. आपल्या तुपल्याच्या सवयीनं या देशाचा कधीही खऱ्या अर्थानं विकास झालेला नाही. आपले सगळे विकासाचे प्रश्न हे या जाती धर्मात अडकून पडले. आपल्याकडं आत्ता कोरोनात लक्षात आलं, दवाखानेच नाहीयेत. गावोगावी दवाखाने नाहीत. खाजगी दवाखान्यात जायचं, प्रचंड पैसा लागतो. त्याचं झालंय खाजगीकरण. शिक्षणाच्या सोयीचं खाजगीकरण. शिक्षण संस्था सुद्धा जातीय झाल्या. विद्यापीठ जातीय झाली. काय मास्तर, विभाग प्रमुख कोण होणार, तो कुठल्या जातीचा, हे ठरलं. कोटा सिस्टीम आहे आता. एकदा याला संधी द्यायची असते कारण त्या जातीचा आहे, नाही तर ते राग, ते काय मोर्चा घेऊन येतील, आंदोलन. मग त्या विभाग प्रमुखाकडे जाणारी पोरं त्या जातीचीच जाणार. दुसऱ्या जातीचा पोरगा जाताना दिसला विभाग प्रमुखाच्या खोलीत, विद्यापीठातलं सांगतोय मी, प्रत्येक, आपल्याच नव्हे, विद्यापीठ जातीय झाली. कोल्हापूरचं विद्यापीठ मराठ्यांचं, पुण्याचं विद्यापीठ ब्राह्मणांचं. ही विभागणी जाणवते ना. हे खरं बोलायची परवानगी आहे ना.
म्हणून पुन्हा बनवतात. हे बरोबर माझ्या खांद्यावरनं ठेव. हे काय आहे? शिक्षणासारख्या गोष्टीत जाती. प्रत्येक गोष्ट आपण जातीत तोलून घेतोय. राजकारण, शिक्षण. हा, मध्ये तर फतवाच निघाला होता, मुस्लिम डॉक्टर्स कडे जाऊ नका. आठवतंय का? मुसलमान डॉक्टर कडे जायचं नाही, मुसलमानाला घर द्यायचं नाही. मी खानाड लावून सुद्धा कसं घर देतात कोणाच ठाऊक. कदाचित याच्यासाठी देत असतील, बघू तरी राहायला आल्यावर कळेल तरी हा कोण आहे जातीनं. ही कुठं आलो आपण? एक संविधान आहे, ते संविधान एवढं थोर आहे, ते याची मूल्य सांगते या जगण्यातली. ते माणूस म्हणून जगा. काय तुम्हाला जात धर्म पाळायचं तुमच्या घरात पाळा, बाहेर नको. पण ते इतकं सगळीकडे पछाडून आहे आता. तुमची अर्थव्यवस्था धार्मिक आणि जातीय विभागण्यांमध्ये गेली आहे. आरक्षण हा मुद्दा अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे, त्याची भांडणं चालू आहेत. खूप खूप गोंधळ, आणि आपण सगळेच्या सगळे अस्वस्थ आहोत. बरोबर? हा अख्खा समाज हा जाती आणि धर्मांच्या झगड्यांमध्ये आणि द्वेषामध्ये आणि वेळ आली तर दंगली करण्यामध्ये मेंदून इतका गुरफटलेला आहे की विकासाच्या मुद्द्यांकडे लक्षच नाही. आणि मला तेच सांगायचंय की समाज जसा जगतो त्या समाजातलंच काही एक उचलून साहित्य जन्माला येतं. आलो का मुद्द्यावर दादा? साहित्य आभाळातनं पडत नाही. साहित्याची उत्पत्ती या समाजातनच होते, आणि समाज जसा आहे तसंच लिहिलं जाणार. त्यामुळं भारतातलं साहित्य हे जाती धर्मांच्या पछाडण्यातनं बाहेर आलेलं आहे असं अजिबात नाही. ते जाती धर्मातच गुरफटलेलं आहे, आणि महाराष्ट्र त्यात आघाडीवर आहे. महाराष्ट्रात प्रबोधनाच्या चळवळी सर्वात जास्ती झाल्या, तगड्या, आणि देशाला जगाला विचार देणारे तगडी माणसं या राज्यात जन्माला आली. पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र हा प्रचंड जातीयवाद करण्यात सुद्धा आघाडीवरच आहे. एवढं कशाला हो? ज्यांनी प्रबोधनं शिकवली ना त्यांना सुद्धा आपण जाती चिकटवल्या हो. शिवाजी महाराज अख्ख्या रयतेचे राजे, आपण ते मराठ्यांकडे ढकलून दिले. महात्मा फुले एवढा बाप, नव्या आधुनिक समाजाचा खरा बाप, वैचारिक बाप महात्मा फुले, आपण तो माळ्यांच्या गळ्यात मारून टाकला. आंबेडकर संविधान लिहिताना सगळ्या देशाचे पालक होतात, आणि एका प्रेमळ पित्याच्या नजरेतनं एक संविधान लिहितात सगळ्या देशासाठी. ते आंबेडकर आता महारांचे आहेत. हे वास्तव आहे ना. परवानगी आहे ना दादा खरं बोलायला? नाही तर बोलू नका पुढच्या वर्षापासून. का आपण असं करतो आहोत? ते त्यांचे. तुकोबाचं काय करूया? तो सगळ्या जगाच्या कल्याणाची काळजी वाहणारी ती माणसं सगळी वारकरी संप्रदाय त्यातनं जन्माला आला. चक्रधर मला आठवतात, बसवेश्वर आठवतात, कबीर आठवतो. बरं झालं मला तो एक आहे, आम्ही तिघच आहोत बरं का. धर्म नाही झाला, शोधता नाही आला. त्यातला तो एक आहे कबीर, आणि दुसरा राजन खान. मध्ये काही नाहीये फार. मध्ये मग हे बाप लोक आहेत, ते बिचारे लढले, पण त्यांना तुम्ही लोकांनी टाकलं कुठंतरी. म्हणजे महात्मा फुलेंनाही टाकलं. महात्मा फुलेंबद्दल अजूनही जरा संभ्रमच आहे. शाहुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणायचं आणि पाळायचं काहीच नाही. आणि मराठ्यांना सांगायचं कोथरूडमध्ये कोण लोक आहेत, ब्राह्मण जास्ती आहेत का, ब्राह्मण उमेदवार बघा. स्टेजवर शाहू फुले आंबेडकर, आणि खासगीत मात्र इथं काय फुलकणीबाई का चंपा. आपण दुहेरी आहोत, आपण ढोंगी आहोत, आणि मला त्याचा राग येतो. फक्त एक आहे, राग आला म्हणून मी खून करायला नाही जात. बाबा बोर करतोय का मी? नाही ते घड्याळ पाहायला लागले दादा म्हणून. त्यांची कदाचित मोदी साहेबांबरोबर मीटिंग असल्यामुळे.
राग येतो म्हणून मी खून करायला नाही जाणार. मग मला वाटतं चळवळ चालवली पाहिजे. मग माणसांशी जाऊन बोलूया, सोडूया ना जात धर्म म्हणून. आणि मग साहित्यावर येतो मी. साहित्यही यानं पछाडलेलं आहे. तर जात धर्माचं लिहायला काही हरकत नव्हती, कारण समाजातनच येत ते, तर ते विषय लिहायला हरकत नव्हती. पण साहित्यसृष्टी सुद्धा जातवाद आणि धर्मवादानं पछाडलेली आहे. कलासृष्टी सुद्धा. आता तुम्ही उघड डोळ्यांनी बघा, सगळ्या क्षेत्रांमध्ये जातीय धार्मिक टोळ्या काम करतात. आपला प्रसिद्धी माध्यमांचा खेळ आहे. प्रसिद्धी माध्यम ही जातीयच आहेत, धार्मिकच आहेत. प्रसिद्धी माध्यम सुद्धा तटस्थ संविधान पाळणारी नाही आहेत. प्रसिद्धी माध्यमांमध्ये सुद्धा प्रचंड जातवाद चालतो आणि ते त्या पद्धतीच्याच काड्या लावत राहतात. आपल्या प्रसिद्धी माध्यमांना उदात्त होणं, संवैधानिक होणं हे जमलेलं नाही. त्यांची हेतू घेऊनच ते निघतात. जात धर्माच्या काड्या रोज आपलं भारत पाकिस्तान, हिंदू मुसलमान, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, दलित आरक्षण, ओबीसी आरक्षण असे विषय लावून द्यायचे, लोकांची माथी भडकवत राहायची. प्रबोधनाचं काही टीव्हीवर दिसतं का? सिरियल मध्ये तर जाऊ द्याच, तिथं फक्त दोनच गोष्टी असतात सिरियल मध्ये. एक जेवण आणि दुसरं नो लफडी. अरे दुसरं कामच नाही. येऊन जाऊन आपलं जातीय पद्धतीनं किचन मध्ये जात असतात आणि जातीय पद्धतीनं लफडी करत असतात. सारख्या आपल्या मी आजच्या सिरियल्स ना सॉफ्ट पॉर्न असं म्हणतो. वासना शिकवत राहतात. जगात विषय नाहीत आणि जातीय पद्धतीनं लफडी करत असतात. सारख्या आपल्या मी आजच्या सिरियल्स ना सॉफ्ट पॉर्न असं म्हणतो. वासना शिकवत राहतात. जगात विषय नाही. राजन खान कोण आणला? मग मी निघतो. आणि बातम्यांचं बघा, बातम्या रोज भांडणं लावणार आहेत. चांगलं काय घडतंय याच्या बातम्याच नाहीत. आणि मध्ये तर काही चॅनलवाल्यांनी ते केलं होतं, काही पॉझिटिव्ह बातम्या. म्हणजे त्यांना मान्य आहे बरं का, आपण दिवसभर निगेटिव्ह खायला घालतोय लोकांना. पॉझिटिव्ह बातम्या असं बोलतात बघा मध्येच अँकर. फार भारी वाटतं ऐकताना. अरे मग दिवसभर काय दिवे लावले तू? हा नाही. आणि पोटाची प्रश्न आहे, या आमच्याकडं अक्षरमानव मध्ये यावं सगळ्या बातमीदारांनी. मी नोकऱ्या देतो, काहीतरी काम मिळेलच ना. हा, चपला बनवायला शिकू, झाडू बनवायला शिकू, दोर बनवायला शिकू, चल कर. पोटच भरायचंय. एवढेशे ते एवढ्याशा खळगीसाठी किती तू घाणेरड करतो, अख्ख्या देशाची वाट लावतो. चित्रपट सृष्टीत गेलं, तिथं जातीय टोळ्या पडल्यात. नागराज मंजुळे सारखा एक मोठा माणूस आला वेगळं डोकं घेऊन, त्याला जातीयवादात गुरफटवला. आपल्याला काय नाद लागलाय? बरं, माणूस पराक्रम केला ना, पराक्रमी झाला ना, पहिल्यांदा आता शोधतात त्याची जात. ती कमला हॅरिस नावाची बाई उपराष्ट्रपती झाली अमेरिकेची, ती कशाची आपली? मग सोनिया गांधी का नाही अजून आपली? ही तर आपली मातोश्री आहे. सांभाळला तिनं देश. कमला हॅरिसची जात शोधत होते लोक. काही पराक्रम झाला की पहिल्यांदा गुगलवर आता त्याची जात शोधतात. काय नाद आहे. आणि मोठा गुंड असेल ना, त्याची मात्र शोधायला जात नाही. म्हणजे पुढाऱ्याची जात शोधतात, पराक्रमाची जात शोधतात. तुम्ही पराक्रम करा. आणि आणखी एक आहे, त्या जातीचे लोक आहेत ना, जेवढे महापुरुष झाले ना, महापुरुषांच्या जगण्यामध्ये, त्यांच्या उभं राहण्यामध्ये, त्यांच्या महापुरुष होण्यामध्ये त्यांच्या जातीचा कण मात्र हे नाहीये, सहभाग नाही. कुणीही घ्या, कुठलंही नाव घ्या, मी आता एकही नाव घेणार नाही. तुम्ही कुठल्याही महापुरुषाचं नाव डोक्यात घ्या, एकाही जातीनं त्या महापुरुषाला महापुरुष होण्यात मदत केलेली नाही. पण एकदा तो महापुरुष झाला की 7-12 घेऊन हजर, हा आमचा आहे म्हणून. असं कसं चालेल? कुठलेही महापुरुष घ्या,
महात्मा फुल्यांनी मोठं होण्यासाठी एकदाही माळ्यांची मदत घेतलेली नाही. मान्य आहे का? कुठल्याच महापुरुषांनी नाही. शिवाजी महाराजांनी नाही तर, आंबेडकरांनी नाही तर, कुठल्याही महापुरुषांना नाही. पण एकदा तो महापुरुष हा शिक्का बसला त्याच्या कपाळावर की त्याची दुकानं मांडायला 7-12 घेऊन हजर. आमचा आहे, आमचा आहे, आमचा आहे. का देशाचं नाही वय? देश आमचा नाही वय? आमचा बाप नाही वय? बसवेश्वर किती थोर माणूस. आपला ज्ञानबा, नामदेव, नामदेवाची जात शोधतो आपण. ज्यानं वारकरी चळवळ उभी केली अख्खी. तुकोबाची जात शोधायला लागलो. रामदासाची. अरे यांनी दिलंय ना काहीतरी. हे साहित्यिक आहेत ना. साहित्यात राजकारण, जातकारण हे असं आहे. म्हणजे तुकोबा, ज्ञानबा, नामदेव, रामदास यांना आपण सोडायला तयार नाही. यांनाही जाती चिकटवून टाकले. हे लेखक आहेत मोठे. माझे बाप आहेत. मी जर कागदावर लिहिणारा माणूस आहे तर कागदावर लिहायला या लोकांनी शिकवलं. त्यांना जाती. तुकोबा वाण्याचा असतो. कुठल्या? कुणब्याचा असतो. कुठल्या? ज्ञानेश्वराला जातच नाही. मुंज झालेली नसल्यामुळे बिचारा ज्ञानबा आमचा ब्राह्मण झाला नाही. है ना? हा तिसरा. कबीर, ज्ञानेश्वर आणि राजन खान हे बिन जातीचे, बिन धर्माचे लोक. बाकीच्यांना चिकटवले जाती. एकनाथ महाराज ब्राह्मणांचे. काय लिहिले त्या माणसानं. नामदेव महाराज शिंप्याचे. चक्रधराबद्दल महानुभावांचा फार प्रभाव थोडासा कमी आहे आपल्याकडे. पण चक्रधर एक बाप होता. त्यानं सांगितलं माणूस म्हणून जगा. चक्रधराची जात माहितीये का? बरं बुवा तेवढं सांगू का? तुमचे इंटरेस्ट आहेत त्यात. तुम्हालाच आवडतं लोकांच्या जाती शोधायला. मला नाही. चक्रधर ब्राह्मण होते. यांनाही जाती चिकटवल्या. लिहिणारे लोक. आणि साहजिकच मग तुम्ही आमच्याकडे पाहताना सुद्धा तसंच पाहणार ना. आज ते वास्तव आहे. आता तर जे हाल आहे. अख्खं साहित्यसृष्टी ही जाती धर्मात विभागलेली आहे. प्रत्येक लेखकाचं आडनाव आधी पाहिलं जातं. आणि मी तर खान नावानं निर्लज्जपणे उभा आहे. म्हणजे मुसलमान असण्याचा ठेका माझ्याकडे लवकर. म्हणजे पहिल्यांदा पाहताना तसंच पाहतात. कोणीतरी भेटलं मला सांगतं, विदा असं भेटतात कधीतरी, सर आम्ही लहान होतो ना तेव्हा अब्दुल भाई नावाचा मित्र होता बरं का आमचा एक. अरे मला काय सांगतोय भाऊ? शंकर्या नावाचा पण एक मित्र होता. त्याची गोष्ट का नाही सांगत? बरा मी दिसल्यावर अब्दुल भाई सुचतो. तेव्हा ना एका ताटात जेवायचो. मग पुढं काय झालं? एका ताटात जेवल्यामुळे जुलाब लागले. मग का नाही ताटात जेवला आता? आता कुठे अब्दुल भाई? लेखकाच्या आडनावावर ठरत. हे काही गर्वाचं विधान नव्हे. एक आहे आपण सगळंच वाईट चाललंय असं अजिबात म्हणायचं नाही. मी राजन खान असून सुद्धा मराठी साहित्यात उभं राहिलो. मला कौतुक केलं लोकांनी, वाचलं लोकांनी माझं, पुरस्कार दिले. ही एक चांगली बाजू आहे. चांगुलपणाचं एक आहे ते मात्र फार अभिमानानं सांगायचंय. सगळंच्या सगळं जग वाईट असतं ना तर आपण जिवंत नसतो. आता एकमेकांचे मुर्दे पाडले असते. एक लक्षात घ्या, जग दोन गोष्टींवर चालतं. एक हिंसा आणि दुसरी करुणा. आणि करुणेवर जास्ती चालतं. आपण मेंदूनं मनातनं करुण आहोत. म्हणजे आपल्याला हे कळतं की त्याचं त्याला जगू द्यावं. ते पण आहे, तो प्रवाह पण आहे. म्हणजे मला सगळंच्या सगळं टीव्ही अँकर सारखं दिवसभर निगेटिव्ह बोलून एक मध्येच पॉझिटिव्ह असं काही बोलायचं नाहीये. पॉझिटिव्हिटी खूप आहे. हा देश जो टिकला ना, हे सगळे जात धर्म ओलांडून टिकलाय. त्याला गंगा जमनी तहजीब म्हणतात. माणसांना माणसांनी सहन करायचं हे आपल्याकडे शिकवलंय. आणि हे जे बाप लोक झाले म्हणून त्यांचे उपकार आणि त्यांची आठवण काढायची की या लोकांनी हे शिकवलं म्हणून आपण उभे आहोत.
ही बाजू आहेच आहे, पण दुसऱ्या बाजूला हे जास्ती हिंसा, भेद, द्वेष, तिरस्कार या बाजूचा राडा खूप जोरात चालू आहे आणि ते आपल्या सारख्या करुण माणसांना सुद्धा अस्वस्थ करतात. आपण अस्वस्थ लोक आहोत. देशस्थ आहात की कोकणस्थ नाही, आम्ही अस्वस्थ आहोत. पण अस्वस्थ असणं हे कारुण्याचं लक्षण आहे. आपण करुण आहोत म्हणून अस्वस्थ आहोत. हं, आणि हे मिटलं पाहिजे. हे मिटलं तर मात्र व्यवहारी विकास खूप होईल असं मला वाटतं. आपला व्यवहारी विकास या देशाचा होत नाही, आर्थिक विकास होत नाही, याची खरी कारण जाती धर्मात गुरफटून ठेवलेला सगळा देश, सगळं राजकारण, सगळं साहित्यकारण, सगळ्या कला. अहो आपली वाद्य सुद्धा जातीवर फेकली हो आपण. तुम्ही कुठलं वाद्य वाजवता याच्यावर तुमची जात अवलंबून, किंवा जात अवलंबून त्याच्यावरच ते वाद्य अवलंबून. संबळ, संबळ कोणी वाजवायचा? हा, का दुसऱ्याने वाजवलं तर संबळाला राग येतो. ती तुतारी कोणी वाजवायची? गावात डफडं वाजवत फिरायचं कुणी? मागानं फिरायचं का? ब्राह्मणानं डफडं वाजवल्यावर काय होतं? नाही ते काय रेड्याचं कातडं असल्यामुळे त्यालाही वाजवता येईल ना. बरं आता वाजवतातच ना, मग म्हणणार का मांग त्यांना? वाद्यांना सुद्धा आपण जाती चिकटवून टाकले, कलांना. लेझिम कुणब्यानंच खेळायचा का? प्रत्येक कुणब्याच्या घरात लेझिम, माझ्या घरातही लेझिम होता, म्हणजे कळेलच ना माझी जात कुठली आहे. हे काय आहे? हे मला वाटतं तमाशा. तमाशात कुठल्या जातींनी काम करायचं याचे नियम होते. तो वासुदेव, त्याची एक जात केली, काय सुंदर कला आहे ना ती. ते येतं ते सगळं घालून. पिंगळा, काय पिंगळे तुम्ही? पिंगळे ना, पिंगळा नाही ना? काय आडनाव बदला राव. होता का विदा खान? दोनच विदा गाजले नाही का देशात? दोन संधी आहेत तुम्हाला, एक सावरकर आडनाव लावा किंवा खान. ते पिंगळ्याची जात. किती सुंदर गाणी म्हणतात ना ते लोक, ते वाजवत येतात कुडकुड 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 कुडकुड. त्याची जात करून टाकली. बरं त्यांनाही वाटतं आपलंच आहे, त्यांनाही आवडत नाही दुसऱ्यानं वाजवलेलं. अरे माझ्या मक्तेदारीवर मालकी सांगायला आलास की काय? जाती पाळणं, धर्म पाळणं हा भ्रम आहे मेंदूचा. त्या काल्पनिक गोष्टी आहेत. कुणीही सिद्ध करून दाखवा जात आणि धर्म, काल्पनिक गोष्टी तुम्ही पाळत राहता आणि त्याची भांडणं करत राहता आणि खरं तर जगण्यात काही उपयोग नाही. ते मुसलमान वाईट असतात, पेट्रोल घ्यायचं बंद करा. बंद केलं पाहिजे की नाही? मुसलमानांचा स्पर्श झालेलं पेट्रोल आपण का वापरावं आपल्यासारख्या हिंदू राष्ट्रानं? आणि त्यांच्याकडे आपली जी माणसं कामाला जातात त्यांनी पण हाकलली पाहिजेत. हिंदू राष्ट्रातले लोक नको, आमचे अरब आम्हीच लढू. हे जग माणसाच्या मदतीवर उभं राहिलंय, जातींच्या आणि धर्मांच्या नाही. आणि हे साहित्य सृष्टीला फार कळत नाहीये, कला सृष्टीला कळत नाहीये. आता नव्यानं ते उभं करावं लागेल. मी मागाशी एक खंत व्यक्त केली की 80 पर्यंत मिटेल असं वाटत असताना 80 नंतर नव्यानं जोर धरला या देशात जाती धर्मांनी. महापुरुष सुद्धा आपण जाती धर्मात वाटून घेतले. साहित्य तसंच झालेलं आहे. साहित्याचे पुरस्कार दिले जातात तसेच. आपापली साहित्य संमेलनं जातीवाद्यांनी सुरू केली तसंच आहे. त्याच्यावर दुसऱ्या व्यासपीठावरचा बोलवायचा नाही. बोलवला की खालचे आंदोलन करतात. आमच्या स्टेजवर तुम्ही काय करता? अरे कुठं साहित्याचं स्टेज आहे भाऊ. साहित्याला कुठली जात आली आहे? साहित्य हे मानवी करुणेचं, मानवी भल्याचं बोलणारे ठिकाण आहे. सगळे साहित्यिक कुठल्याही जातीचे, कुठल्याही धर्माचे नसले पाहिजेत असं स्वप्न मी पाहतो. तो माणूस असला पाहिजे. हेच सगळं सारखं दुसऱ्याची जात. पठारे म्हणजे काय असेल, गवस म्हणजे काय असेल, जावडेकर म्हणजे काय असेल, खान म्हणजे काय असेल, सामंत म्हणजे काय असेल, कांबळ्यांची बोंब आहे.
कांबळे काय असेल, कांबळ्यांचा गोंधळ होतो. ब्राह्मणात सुद्धा कांबळे असतात हे माहितीये ना विदा? कांबळ्यांचा गोंधळ. आता ह्यो बामणांपैकी, चांभारापैकी, म्हारापैकी, मांगापैकी असं सारखा गोंधळ. मग ते शोधायचं काय, कुठले कांबळे, मामाचं गाव कोणचं असं विचारतात. काय लोक आहेत ना. आपण यात संशोधक म्हणून लय भारी आहोत. मामाचं गाव विचारतात, त्याच्यावर काय डोकं चालतं. हा, आणि मग एकदा कळलं नाही नाही आपल्यातलाच आहे हो कांबळे, मग त्याला पुरस्कार. पुरस्कारांची वाटणी झाली साहित्यातली, व्यासपीठांची वाटणी झाली. आणि एक आहे मग दुःख याच आहे. वा वा, सुंदर. ऐकवा ऐकवा. आणि असं बोलताना वैताग आलेलाच असतो. आयोजकांची ती चूक झाली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता गेलं की ते ऐकावं लागतं. कृपया आपापले मोबाईल बंद करा असं सांगावं लागतं. इतकं अजून आपला अडाणी समाज. करा करा, खरंच बंद करा, जरा बोलू दे 2 मिनिटं. गमतीचा भाग असा झालाय, हे साहित्यिक पुरस्कार स्टेज इथपर्यंत ठीक होतं. आत्ता 80 पर्यंत हे चित्र जाणवत नव्हतं, पण आत्ता स्पष्ट जाणवतं. वाचक सुद्धा जातीय झालेत. ते आपापल्या जातीच वाचतात. वाचकांमध्ये कधी जात पडेल असं वाटलं नव्हतं, पण आता तशी मारामारी चालू आहे. आणि दुसऱ्या जातीचं का वाचायचं, तर त्याची काहीतरी वैगुण्य सापडतील म्हणून, म्हणजे त्याची छिद्र सापडण्यासाठी म्हणून त्याचं वाचायचं. आणि आपल्या जातीचं मात्र आवर्जून वाचायचं. आणि अजून एक मुद्दा सांगायचा आहे मला. जातीय जे जे लिहिलं जातं ना, ते कुठलंही असो, कुठल्याही जातीचं लिहिलेलं असो, धर्माचं लिहिलेलं असो, एक वाक्य हमखास असतं, आमच्यावर अन्याय झाला. सगळ्या जाती बोलतात बरं का. कुठल्याही जातीचं म्हणतोय आम्ही, तथाकथित उच्च, त्या जातींनी सुद्धा जातीवर पुस्तक लिहिलं की तेही सांगत बसतात आमच्यावर अन्याय झाला. सगळ्या जातींना वाटतं आपल्यावर अन्याय चाललाय या देशात. अरे जा ना मग पाकिस्तानला भाऊ, इधर काय को रहते. हा देश जर तुमच्यावर अन्याय करतो, सोपा उपाय, सोडा ना जाती, सोडा धर्म, व्हा माणूस, भारतीय व्हा. या देशात भारतीय माणूस सापडत नाही. सगळे पहिल्यांदा या देशातल्या लोकांचं भारतावर प्रेम नाही. पाकिस्तान हा शब्द आला की एकदम प्रेम जागा होता. आम्हाला देश, पहिलं प्रेम आहे आपल्या जातीवर, दुसरं प्रेम आहे आपल्या धर्मावर, आणि तिसऱ्या क्रमांकावर देश आहे. हे उलट झालं पाहिजे. पहिल्यांदा माझा देश, माझे देश बांधव. आणि आपण सगळ्यांनी ते हात असं करून प्रतिज्ञा घेतल्यात नाही का? प्रतिज्ञा पाळण्याची आता आठवते, घेतली ना प्रतिज्ञा. विदा, तुम्ही कुठे गेला? हे मी देखना दिसतोय त्यात, बघा ते मी घरी जाऊन पाहणार आहे नंतर. शिकणा दिसलो पाहिजे, इम्प्रेशन पडलं पाहिजे. तेच मी सांगत होतो काळ कर म्हणून. असा हात करून प्रतिज्ञा घ्यायची, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्या दुसऱ्या वाक्याला कधी गेलेत का तुम्ही? भारत माझा देश आहे कारण खायला मिळतं, लोकशाही आहे, संविधानानं स्वातंत्र्य दिलंय, बोंबलायला मिळतं, सगळे बांधव आहेत. कधी कधी आपले मेंदू तपासून पाहिलं, मला कळलं पाहिजे की याची जात दुसरी आहे. मेंदू तर सुरू होता, अरे आपला नाही होतं की नाही. आपण कबूल करूया, आपण खरं बोलूया, कारण याच्या पुढे खरं बोलण्याची गरज आहे. मेंदूत आपल्या जात हा कोण असेल? मराठी म्हणजे आता यांच्याही 3-4 ठिकाणी सापडतात. बोंब आहे ती. मग ते शोधत बसायचं. एकदा कळलं आपला आहे, घ्या तंबाखू. नाही असं कळलं, चुना आहे का चुना, लावा आणि बॉम्बला.
होतं ना असं? रेल्वेत बसा, एसटीत बसा, पहिला डायलॉग हाच, गाव कंच. काय नाव? आडनाव विचारतात निर्लज्जपणे, नाव नाही विचारत आपल्याकडे. काय आडनाव तुमचं असं तोंडावर विचारतात. आणि आपण आडनाव सांगितलं की ते त्याच्यावरनं अंदाज करतात. आणि काही आडनावं एवढी फसवी आहेत ना आपल्या महाराष्ट्रात, ते जाधव, गायकवाड, कांबळे, यांचा पत्ताच लागत नाही. हे जाधवले गोंधळ करतात. ती सगळीकडे ना. गायकवाडांचा बोंब आहे सगळी. पानसरे, बेकार. हे ग्रेट लोक आहेत हे. यांनी खरं भारी असंच नाव ठेवलं पाहिजे. जोशी, कुलकर्णी, देशपांडे आणि खान बोंबललं. उघड कळतं हे कोण आहे ना. पिंगळ्यांचं कळत नाही. पिंगळे सगळीकडं, मराठे सगळीकडं. मग का सोडत नाही तुम्ही लोक जाती? तसं मतदार दिसला की तसं सांगायचं. आधी त्याचं काढायचं आणि सांगायचं हा मी तुमचाच आहे, आपलाच आहे, भाऊ आपलेच आहेत, हा ना शिक्का. पवार, भोसले हे आडनाव सगळीकडे आहेत बरं का. मी भटक्या मुक्तांच्या चळवळीत काम केलंय. हे सगळी भोसलेच. ती शपथ कधी पाळणार नव्हतं. सगळे माझे बांधव आहेत. लाज नाही वाटली? 10-10 वर्ष सलग शपथ घेतली हात उभा करून. शाळेला थिल्लर समजता? मला तर सांगण्यात येतं शिक्षणाचं फार महत्व आहे. शिकल्याशिवाय पर्याय नाही. अरे शिक्षणात मग पहिल्यांदा सकाळी सकाळी ते घेतात ना, रोज घेतात ना, अजूनही घेत असतील ना काय मास्तर? म्हणजे 10 वर्ष चालू असते ना ते. सलग 10 वर्ष संस्कार केला. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. कधी दिसतं कुणी बांधव? आहे बांधव? माझ्याबद्दल काय भावना आहे तुमची? मी खानाचा आहे म्हणूनच आहे ना, हा पिंगळ्याचा आहे म्हणूनच आहे ना. बांधव वाटतो? 10-10 वर्ष एक प्रतिज्ञा घोटत घोटत बसला आणि तरी तिचा अंमल नाही. 40 मिनिटं नाही झाली अजून, लगेच काय पाहताय? आणि साहित्य, मराठी साहित्य यात लडबडते आता. मी या आपल्या इथल्या व्यासपीठावरही बोललोय. कुठल्याही मराठी पुस्तकाची पहिली पानं पाहडा आणि आत पुस्तक वाचायला सुरुवात करा, तुम्हाला 2-4 पानात लेखकाची जात कळून येते. हे विधान आहे माझं. इथले आपल्या स्टेजवरच आहे. लेखकही जातीच्या बाहेर जाऊन लिहायला तयार नाही. दुसरी बाजू समजून घ्यायला तयार नाही. सारखं माझी जात, माझ्यावर अन्याय. दुसरं काय? तिकडेही माणसंच आहेत ना. कारुण्य तिकडं पण आहे ना. बांधव ते पण आहेत ना. आणि मग याची झाली डबकी. जातीय डबकी झालीत आपल्या कलांची, साहित्याची. आणि हे जागतिक पातळीला जायला तयार नाही. जागतिक पातळी वेगळं काही नसतं बरं का. जागतिक पातळीची छोटी व्याख्या आहे. ज्या साहित्यात मानवता असते आणि जे साहित्य कारुण्याची मांडणी करतं त्याला जागतिक साहित्य म्हणतात. दिसतं का आपल्या साहित्यात ते? आपल्या इतिहास लेखनात ते वाटोळच आहे जाती धर्मांचं. या आधुनिक काळातल्या साहित्य ते आपली आपली जात घेऊनच लिहायचं. टीका टिप्पण्या करत राहायच्या, दुसऱ्या जातीला चिमटे काढत राहायचे. ही सगळी परंपरा आहे. यातनं बाहेर आलं पाहिजे मराठी साहित्य, मराठी कला, चित्रपट, सिरियल सुद्धा. संध्याकाळचे सिरियल्स आहेत ना, 3 जातीत विभागले. सीकेपी, सारस्वत आणि ब्राह्मण. फुलेची सिरियल चालायलाच तयार नाही. ते काहीतरी TRP नावाचं असतं बुवा. काय असतं कुणाच ठाऊक. ते गोस्वामीच्या प्रकरणात कळले झूट असतं म्हणून. फुले आंबेडकरांवरच्या सिरियलच पाहायला तयार नाही. बुद्धावर सिरियल करावं असं कोणाला वाटत नाही. महावीरावर सिरियल करावी असं कोणाला वाटत नाही. बसवेश्वरासारखं इतकं सुंदर आयुष्य. तुकोबाची सिरियल होऊ शकते ना चांगली, ती नव्हे.
ते काही चालू होतं त्यांचं. अरे एवढा ग्रेट माणूस आला. किती लोक आहेत ना. आगरकरांवर होऊ शकतं ना सिरियल. आगरकर होते किंवा ते समाज स्वास्थ्यवाले कर्वे काय लढले रद हो कर्वे. कसले ग्रेट माणसं. अफाट लोक आहेत ना, यांच्यावर होऊ शकते ना. पण ते सतत सारखं जातीय चालू आणि त्या जातीचे संध्याकाळी बसलेले असतात ना. म्हणजे सीकेपी सारस्वत आणि ब्राह्मण अशा सिरियलची लाईन लावतात हे संध्याकाळी. आणि नटही तेच. आकाशवाणीवर मी एकदा सूचना केली की सकाळी तुम्ही बुद्धाची वचनं ऐकवा ना. बुद्धाची वचनं नाही ऐकवत. बुद्ध या देशातला. बरं तो मानवतेचा बोलला अखिल जागतिक. तो धर्म असले जाऊ द्या. तो केवळ माणूस म्हणून बोललाय. कधी आकाशवाणीवर ऐकली का सकाळी सकाळी बुद्ध वचन? त्याचाही जात खेळ चालू आहे सगळा. हे कसं चालेल? आणि लोकशाही देश आहे. संविधान सांगतंय सगळे धर्मनिरपेक्ष आणि जात निरपेक्ष जगले पाहिजेत. तर मग शाळा, आकाशवाण्या, टीव्ही हे सगळं जात आणि धर्मनिरपेक्ष असलं पाहिजे. साहित्य, प्रसार माध्यम तसं नाही झालेलं. आपण हेही विभागून टाकलंय आणि जागतिक व्हायला तयार नाही आहोत. डोस्टोवस्कीची जात सांगा, डोस्टोवस्कीचा धर्म सांगा. सार्त्र होता ना, त्याचा धर्म आणि जात सांगा. शेक्सपियरची जात आणि धर्म सांगा. पोचले ना जगभर. कारण ते मानवी कारुण्याचं बोलत राहिले. तुमचा कोणीच का पोचत नाही? तर तुम्ही बसलाय आपला. ते पो माहितीये ना, पो पो हा शब्द माहितीये का? कोणाला माहितीये? जरा हात वर करा. हा, एकच फक्त, दोन. काय आणि कृषी संस्कृती, कृषी प्रधान देश आहे. अरे पो म्हणजे गाया म्हशी जे टाकतात त्याला. ते आपल्या आपल्या पोवात बसलोय आपण किडे म्हणून. ते बिळ पाडतात ना वाळल्यावर. साहित्याची दशा तशी झाली आहे. कलांची दशा तशी झाली आहे. प्रसार माध्यमांची, राजकारणाची. देश उभा राहिला पाहिजे तर तो फक्त जात आणि धर्म याच्या पल्याड जाऊन केवळ भारतीय होऊनच उभा राहिला. आणि इथलं साहित्य आणि कला उदात्त आणि मोठ्या व्हायच्या असतील आणि चिरंजीव व्हायच्या असतील तर ते निव्वळ मानवतेनं आणि भारतीयत्वानं होईल. मला खरं तर इकडं खाली फार पाहिलं नाही मी. सुरू करू का एकदा भाषण? म्हणजे 1-2 तास पुढे बोलू शकतो ना दादा. अरे भाषणाची संधी द्या. अरे काय शेड्यूल, इथं मुद्दे राहिलेच की तसे. पण आठवणीनं मला बोलवलं. खूप बोलता येऊ शकतं खरं, उदाहरणासह पण बोलता येऊ शकतं. पण संजय आवटे बोलणार आहेत, त्यांचं आपल्याला ऐकायचंय. मला संधी दिली बोलायची. आठवणीनं जरा पुढच्याही वर्षी बोलवा. मी असलो जिवंत. मी हृदयाचा पेशंट आहे. मी जिवंत आहे का नाही याची एक खूण म्हणून डिसेंबर मध्ये मी या संमेलनात दिसत राहील. ते पेन्शनवाल्यांना काहीतरी हे करावं लागतं ना, पुरावा. तसा माझा हा जिवंत असण्याचा पुरावा आहे, हयातीचा पुरावा आहे हा. ते राग नका मानू कुठल्या भाषणाचा. पुढच्या वर्षी नोव्हेंबरला का संमेलन? आपलं नोव्हेंबर डिसेंबर मध्येच होतं गारव्याला. तुम्ही लोक साला शतायुषी म्हणतात, तुम्ही दशायुषी व्हा म्हणताय. याला काय अर्थ आहे दादा? पण खूप आभार, विदाचे आभार, मराठी सरांचे मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद. साहित्य, कला आणि जातीचे राजकारण या ऑनलाईन परिसंवादामध्ये माननीय राजन खान यांनी त्यांचे विचार व्यक्त केले आहेत. मी दिव्य मराठीचे माननीय संजय आवटे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा कॅमेरा व त्यांचा व्हिडिओ सुरू करावा. आज सकाळी आपल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय दिलीपभाऊ बराटे यांनी या परिसंवाद किती महत्त्वाचा आहे या संदर्भात विवेचन व्यक्त केलेलं आहे. दिव्य मराठीचे माननीय संजय आवटे यांचं मी ऑनलाईन शब्दरूपाने स्वागत करतो व त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा कॅमेरा व
माईक सुरू करावा व विचार व्यक्त करावेत. चला, माझा कॅमेरा सुरू आहे आणि माझा माईक सुद्धा सुरू आहे. दिसते सगळे व्यवस्थित? आवाज येतोय? माझा आवाज येतोय ना? सर नमस्कार. नमस्कार, माझा आवाज येतोय? नमस्कार सर. 20व्या साहित्यिक कलावंत संमेलनामध्ये मी आपले स्वागत करतो. साहित्य, कला आणि जातीचे राजकारण या महत्त्वाच्या परिसंवादामध्ये या माननीय राजन खान यांनी त्यांचे विचार व्यक्त केले आहेत. या विषयावर आपण आपले विचार व्यक्त करावे ही विनंती. ठीक आहे, सुरुवात माझा आवाज आपल्याला येत असेल? हो, माझा आवाज येतोय ना तुम्हाला? माझा आवाज येतोय का? त्याचबरोबर फेसबुक, YouTube माझा आवाज येतोय का? तीनही माध्यमातून हे संमेलन जगभर पाहिलं जात आहे. मी पुन्हा आपल्याला विनंती अरे, माझा आवाज येतोय का म्हटलं मी? फेसबुक येतोय या माध्यमातून हा. आपण तेच म्हटलं. या संमेलनाची जी लिंक आहे ती शेअर करावी. नमस्कार. सर साहित्यिक सुरू करू मी? हो हो हॅलो सर, तिकडनं प्लीज थोडं बोलता का प्लीज? हा, नमस्कार, मी संजय आवटे. संजय सर, आवाज येतोय? आपला आवाज आपण चेक करतो इथे. कृपया करा, आपण करा. थोडं बोलावं. नमस्कार, मी संजय आवटे. माझा आवाज येतोय व्यवस्थित? आवाजाची चाचणी झाली का? हॅलो. हा, येतोय माझा आवाज? बोला सर बोला. हा, बोलतोच आहे मी. माझा आवाज येतोय ना? येतोय येतोय. हा, सुरू करू मी आता माझं? देवेंद्र सर आवाज येत आहे? चला, सुरू करू मी? मोबाईलवर आवाज येतो. हो मोबाईलवर हो. हे बघा, तुम्ही हो म्हणा म्हणजे मी सुरू करतो. सुरू करू? हो सर हो सर. मोबाईलवर येतो हो, का? हो. मग चालू करा हो. म्हणून. त्यांनी बोलायला सुरुवात केली. तिकडे तिकडे नाही, तिकडे सभागृहामध्ये तुम्ही व्यवस्था केली आहे ना माझा आवाज ऐकण्याची आणि हे घ्यायची? हो. सभागृहातल्या लोकांना पण मी जे बोलतो आहे ते समजतंय का? सभागृहामध्ये स्क्रीनवर तुम्ही व्यवस्था करा तशी, म्हणजे मग तेही लोक ऐकतील. हो सर, तुमचा आवाज येत आहे, बोला तुम्ही. ठीक आहे. तुमचा आवाज येत आहे, बोला सर. चला, साहित्यिक कलावंत संमेलनाच्या या अतिशय महत्वाच्या परिसंवादामध्ये बोलत असताना मला या परिसंवादाचं, या विषयाचं गांभीर्य फार नीटपणे माहिती आहे आणि मला आनंद याचा आहे की या प्रकारचा, या विषयावरचा परिसंवाद ठेवण्याचं धाडस या संमेलनानं केलं. खरं म्हणजे आपण बघितलेलं आहे की नयनतारा सहगलांची संमेलनांना भीती वाटते, अशा प्रकारचा सगळा काळ आहे. आणि अशा वेळी साहित्यिक कलावंत संमेलनामध्ये मात्र सातत्यानं वेगवेगळ्या विषयांवर अत्यंत विचारप्रवर्तक अशा प्रकारचे परिसंवाद होतात आणि धीटपणे मंडळी आपापले मुद्दे मांडतात. हे फारच महत्वाचं आहे. त्याबद्दल मी साहित्यिक कलावंत संमेलनाचं, त्यांच्या आयोजकांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. खरं म्हणजे दिलीप बराटे आणि प्राध्यापक वेदा पिंगळे हे दोघेही माझे जुने मित्र आहेत आणि अगदी सुरुवातीपासून, म्हणजे जेव्हा हे संमेलनाचं पहिलं वर्ष होतं तेव्हापासून ते आजतागायत त्या संमेलनाशी मी जोडला गेलेलो आहे. अनेकदा या संमेलनाच्या विचारपीठांवर मी स्वतः येऊन मांडणी केलेली आहे आणि त्यामुळे हे संमेलन किती आवश्यक आहे, किती वेगळ्या पद्धतीनं ही सगळी मांडणी होते याची मला कल्पना आहे. साहित्य, कला आणि जात अशा संदर्भातला हा परिसंवाद ठेवला जाणार आणि त्याच्यामध्ये राजन खान यांच्यासारख्या अतिशय महत्वाच्या लेखकाला बोलावणं हे फार आवश्यक होतं. राजन खान हे अतिशय सकस लिहिणारे असे कथाकार, कादंबरीकार, लेखक आहेतच,
पण त्याहून महत्वाचं म्हणजे स्वतःची वेगळी भूमिका घेत काम करणारे अशा प्रकारचे संघटक पण आहेत. अक्षर मानवच्या निमित्तानं राजन खान यांनी जो प्रयोग सुरू केलाय त्यातून खरोखरच माणूस घडवण्याचा, माणूस तयार करण्याचा आणि माणसाला माणूस करण्याचा प्रयत्न सातत्यानं राजन खान आणि त्यांची चळवळ करते आहे. आज राजन खानाने जी मांडणी केली ती सगळी मांडणी आपण ऐकलेली आहे. खरं म्हणजे जातीच्या अनुषंगानं, धर्माच्या अनुषंगानं सातत्यानं आपण बोलत असतो, सातत्यानं आपण मांडणी करत असतो, सातत्याने मुद्दे मांडत असतो आणि वारंवार बोलत असून सुद्धा या विषयाचा आवाका काही आपल्याला समजत नाही आणि तरीही याच्यावर काम मात्र केलं पाहिजे हे आपल्या लक्षात येतं. गंमत बघा, म्हणजे आज आहे 25 डिसेंबर. 25 डिसेंबर म्हणजे ख्रिसमस तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाच तो दिवस आहे की ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रहामध्ये मनुस्मृती जाळली. मी आंबेडकरांचं मोठेपण हे की ती मनुस्मृती जाळली म्हणजे एक घटना, एक घटना की जी घटना विषमतेवर आधारित होती ती घटना त्यांनी जाळली आणि त्यानंतर काही वर्षांमध्ये त्यांनी देशाला, मानवी समुदायाला समतेवर अधिष्ठात असणारी नवी राज्यघटना किंवा संविधान दिलं. 25 डिसेंबरला जेव्हा हा मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम झाला, सत्याग्रह झाला, तेव्हा बघा म्हणजे त्या सत्याग्रहाच्या वेळी सत्याग्रह कुठे करायचा महाडमध्ये जागा मिळत नव्हती, कारण मुळामध्ये महाडच्या 14 तळ्याचं पाणी जे आहे ते कुत्र्यांसाठी, मांजरांसाठी स्वतंत्राने खुलं होतं, पण अस्पृश्य ज्यांना मानलं जात होतं त्या जातीने मात्र ते खुलं नव्हतं आणि म्हणून 14 तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. गंमत बघा की तेव्हा तिथे त्यांना त्या सत्याग्रहासाठी जागा मिळत नव्हती आणि त्यावेळी फथे खान नावाच्या एका मुसलमान माणसानं बाबासाहेबांना ही जागा दिली की इथं सत्याग्रह करा. हा सत्याग्रह इथे करणार हे कळल्यानंतर लोकांनी जाऊन तिथले जे स्पृश्य पुढारी त्या काळात ते स्थानिक होते त्यांनी जाऊन फते खानाला सांगितलं की बाबा तू असं करू नकोस, तू जागा देऊ नकोस, ते फार वाईट काम करतायत, धर्माच्या विरोधातलं काम करतायत. तेव्हा तो फते खान असं म्हणाला की हे माणुसकीचं काम आहे आणि मी बाबासाहेबांना शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे हे काम पुढे होत राहील आणि त्यानंतर ती परिषद तिथं पार पडली. आणखी एक गोष्ट आपल्यापैकी अनेकांना माहिती नसते की त्या परिषदेमध्ये, सत्याग्रहामध्ये मनुस्मृतीचं दहन करत असताना, 14 तळ्याच्या अनुषंगाने सत्याग्रह करत असताना ज्या प्रमुख घोषणा होत्या त्यातली एक महत्वाची घोषणा होती ती होती जय शिवाजी जय जिजाऊ. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की रयतेच्या राजाच्या परिसरामध्ये मी हे काम करतोय, हा सत्याग्रह करतोय, कारण रयतेचा राजा जो माझा छत्रपती शिवबा तो माझा राजा आहे आणि त्याच्यावर सुद्धा व्यवस्थेने अन्याय केला आणि म्हणून याच परिसरामध्ये मला हा सत्याग्रह करायचा आहे. गंमत बघा की त्या याच्यामध्ये ब्राह्मण होते, मुस्लिम होते, मराठा होते, अस्पृश्य तर होतेच, हे सगळे लोक होते, कारण मुळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की हा संघर्ष हा कुठल्याही जातीचा नाही, हा मानवी मुक्तीचा संघर्ष. मी तर असं म्हणतो की 25 डिसेंबरला उलट पक्षी स्त्रियांनी हा आपला स्त्रीमुक्ती दिवस मानला पाहिजे, कारण त्या दिवशी खऱ्या अर्थाने मनुस्मृती जेव्हा जाळली गेली तेव्हा स्त्रियांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं. आणि केवळ स्त्रियांनाच नाही, एका अर्थानं मानवी मुक्तीचा असा हा लढा होता. आज 25 डिसेंबर आहे म्हणून मला मुद्दाम आठवण झाली, पण मगाशी राजन खानांनी सांगितल्याप्रमाणे आपलं झालंय असं की आपण सगळ्या महापुरुषांना एका एका जातीमध्ये बंदिस्त करून टाकले. मग शिवाजीची एक जात असते, महात्मा फुल्यांची एक जात असते, बाबासाहेबांची एक जात असते आणि मग त्यामुळे खरोखरच मानवी मुक्तीचा लढा, संघर्ष म्हणून आपण या गोष्टींकडे बघत नाही. खरं म्हणजे मी जे मग सांगितलं की बाबासाहेबांनी जेव्हा सांगितलं की हा रयतेचा राजा आहे आणि 14 तळ्याचा सत्याग्रह झाल्यानंतर बाबासाहेब रायगडावर गेले, त्यांनी रायगडाचं दर्शन घेतलं. आमचा एक शाहीर असं म्हणतो, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक 14 तळ्यावर. म्हणजे शिवबा आणि बाबा यांच्यामध्ये असणारं हे जे जैव नातं आहे. तिसरी ज्योतिबा, आज ज्योतिबांच्या नावानं पण एक जात समूह उभा आहे, पण प्रत्यक्षामध्ये शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणा स्रोत आहे. हे महाराष्ट्राला सांगितलं कोणी पहिल्यांदा? सांगितलं महात्मा फुल्यांनी. मला असं वाटतं की शिवबा, ज्योतिबा, बाबा हा सगळा जैव संबंध लक्षात घेत आपल्याला मांडणी करावी लागणार आहे. विशेषतः आज जेव्हा की जातीचं आणि धर्माचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये होतो. खरं म्हणजे 21व्या शतकाला सुरुवात होऊन आता 20 वर्ष झाली, आता पुन्हा 2021 येत आहे, पण तरी सुद्धा जात आणि धर्म यांचं प्रस्थ कमी होण्याऐवजी उलट पक्षी वेगवेगळ्या रूपांमध्ये ते आणखी वाढत आहे. औरंगाबादचं संभाजीनगर झालं पाहिजे अशी मागणी सध्या मी औरंगाबादमध्ये बसलेलो आहे.
आणि औरंगाबादचं संभाजीनगर झालं पाहिजे यासाठी औरंगाबादमध्ये मोठी आंदोलनं सुरू आहे. औरंगाबादची महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. आणि अशा वेळी मुद्दा काय आहे तर औरंगाबादचं संभाजीनगर झालं पाहिजे, मग छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे. मग ते कशासाठी आहे? छत्रपती संभाजींचं नाव द्यायचं असेल औरंगाबादला, तर औरंगाबादलाच का? ते पुण्याला द्या, ते कोल्हापूरला द्या, साताराला द्या, सांगलीला द्या. पण इथं मुद्दाम द्यायचं यासाठी तर हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष इथे निर्माण करायचा. पण मुळामध्ये संभाजी काय शिवाजी काय हे काही मुस्लिमांचे नव्हते, हिंदूंचे नव्हते, केवळ ते मुस्लिमांचे होते, सगळ्यांचे होते, रयतेचे राजे होते. दुसरीकडे औरंगजेब हा चांगला की वाईट सोडून द्या, पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये औरंगाबाद नावाचं शहर बसवलं कोणी? मलिक अंबरनं. मलिक अंबर हा गुलाम वंशाचा. त्यानं तो नगरमध्ये जेव्हा निजामशाहीमध्ये काम करत होता तेव्हा तो औरंगाबादमध्ये आला. त्या औरंगाबाद हे शहरच तेव्हा नव्हतं. आणि पुढे औरंगजेबानं ते वाढवलं. औरंगजेब इथे 65 वर्ष त्याच्या आयुष्याची इथे होता औरंगाबादमध्ये. त्यामुळे औरंगजेबाचं नाव औरंगाबादला दिलं जाणं हा इतिहास आहे. हा इतिहास फोडण्याचं काही कारण नाही. पण ते इतिहासाच्या निमित्ताने जाणीवपूर्वक हिंदू विरुद्ध मुस्लिम असं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करायचा. हे सगळं जे काही सुरू आहे, जातीच्या नावानं ध्रुवीकरण करणं, धर्माच्या नावानं ध्रुवीकरण करणं, अशा वेळी हा परिसंवाद मला फार महत्वाचा वाटतो. कारण मुळामध्ये साहित्यिक कलावंत आणि जात याच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही मुद्दा मांडता तेव्हा ते जास्त महत्वाचं आहे. कारण आपल्या हे कधी लक्षात आलं की मुळामध्ये सांस्कृतिक भुयारातून सगळं राजकारण आकार घेत असतं. हे सांस्कृतिक भुयार आपल्याला समजतं नाही. एक लक्षात घ्या, एक साहित्य, कला, माध्यम या सगळ्यातून एक वेगळं राजकारण आकार घेत असतं. त्याचे आपल्याला अनेकदा बोध होत नाही, लक्षात येत नाही हे नक्की काय चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपण त्याकडे त्या प्रमाणामध्ये लक्ष देत नाही. उलट पक्षी मी असं म्हणतो की राजकारणामध्ये जी काही जात दिसते आहे, राजकारणामध्ये जो काही धर्म दिसतो आहे, तो मुळामध्ये या सगळ्या सांस्कृतिक भुयारातून आलेला आहे. आणि म्हणून हे सांस्कृतिक भुयार तपासण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला पाहिजे. हे जास्त महत्वाचं आणि जास्त आश्वासन. त्यामुळे म्हणून या प्रयत्नांचं अगदी मनापासून स्वागत केलं पाहिजे. एक लक्षात घ्या, साधी गोष्ट मला नेहमी अशी वाटते साहित्याच्या अनुषंगाने किंवा कलेच्या अनुषंगाने बोलत असतात. एकीकडे जात प्रबळ आहे, प्रभावी आहे आणि त्याच वेळी जातीअंताच्या म्हणून ज्या चळवळी उभ्या राहिल्या त्या सुद्धा नंतरच्या कालावधीमध्ये जातीयवादीच होत गेल्या. अशा प्रकारे आपण बघतो आहोत. म्हणजे जातीअंताचं नाव घ्यायचं पण तीही चळवळ जातीयवादी होत जाते आणि ज्यांना जात हवीच आहे ते जातीयवादी असतातच. आणि या सगळ्याचं प्रत्यंतर आपल्याला वेगवेगळ्या निमित्ताने दिसत असतं. कोरोनाचा मगाशी उल्लेख झाला. कोरोना जेव्हा आला तेव्हा अर्णब गोस्वामी आणि या सगळ्या पत्रकारांनी, सगळ्या माध्यमकर्मींनी ज्या प्रकारची भूमिका घेतली की जणू काही तबलिगींमुळेच कोरोना आलेला आहे. म्हणजे जणू मुस्लिम लोकांनी हिंदू भारतावर हा कोरोना नावाचं संकट लादलेलं आहे, अशा प्रकारे तबलिगींची चर्चा झाली. नंतर तबलिगीच्या अनुषंगानं उच्च न्यायालयानं सांगितलं की तबलिगींना, बरं हे मी सांगत नाहीये, उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं हे जाहीरपणे सांगितलं की तबलिगींना बळीचा बकरा केलं गेलं. तबलिगींचा त्यामध्ये काही दोष नव्हता. ते जे आले होते तबलिगी बाहेरून ते नियमानुसार आले होते, त्यांच्याकडे विजा होता, त्यांच्याकडे व्यवस्थितपणे कारण होतं. पण ते सगळं हाताळण्यामध्ये सरकारला अपयश आलं. पण सगळं खापर मात्र फोडण्याचा प्रयत्न केला तबलिगींवर. आणि अर्णब गोस्वामी आणि त्याची जमात ज्या प्रकारे तबलिगींच्या नावाने सगळे शंख करत होते, मला असं वाटतं की मुळात सगळीकडे या प्रकारचा प्रयत्न, या प्रकारचा डिस्कोर्स, या प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतो. आणि मग हे नॅरेटिव्ह जे आहे ते अधिकाधिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला जातो. अधिकाधिक धर्मांध, जात्यंध अशा प्रकारची भूमिका घेतली जाते. आणि ही भूमिका घेणाऱ्यांमध्ये माध्यमं आहेत, ही भूमिका घेणाऱ्यांमध्ये तुम्हाला साहित्यिक दिसतील, कलावंत पण आहेत. मग ज्याप्रमाणे मगाशी राजन खान यांनी उल्लेख केला ते अगदी खरं आहे की साहित्यिकांचे सुद्धा जातनिहाय गट पडलेले आहेत, पत्रकार आणि संपादकांचे जातनिहाय आणि धर्मनिहाय असे गट आहेत. आणि अशा वेळी जर तुम्हाला मानवी मुक्तीची, मानवी समुदायाची भाषा करायची असेल तर तुम्हाला या मुद्द्यांवर ठळकपणे, थेटपणे बोलावं लागेल. आपल्याकडे अडचण काय आहे, आपल्याकडे आपण फार दांभिक आणि ढोंगी आहोत. त्यामुळे जातीवर बोलायचंच नाही, जाहीरपणे बोलायचं नाही. अरे नाही असं म्हटलात ना तर ते ब्राह्मण दुखावते, असं म्हटलात ना मग ते मराठ्यांना दुःख होईल, असं म्हटलात ना तर ते बौद्धांना फार वाईट वाटेल. आपल्या सगळ्यांच्या भावना इतके नाजूक झालेल्या आहेत की ते लगेच दुखावल्या जातात. आणि मग हे कळत नाही आपल्याला की मुळामध्ये हा सगळा वारसा काय आहे, हा सगळा विचार काय आहे. ज्याप्रमाणे मी मगाशी उल्लेख केला शिवरायांचा, फुल्यांचा, आंबेडकरांचा, एक साधी गोष्ट तुम्हाला गंमत सांगतो. मध्यंतरी माझ्या व्हॉट्सअपच्या डीपीवर माझा एक फोटो होता आणि त्या फोटोवर एक जो स्कार्फ असतो त्याच्यावर जय भीम असं लिहिलेलं होतं. कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये मी सांगलीमध्ये माझं एक व्याख्यान होतं 14 एप्रिलला. आणि 14 एप्रिलच्या त्या व्याख्यानाच्या वेळी त्यांनी तो जय भीमचा स्कार्फ
ठेवला होता माझ्या खांद्यावर आणि तो मी फोटो जो होता तो फोटो मी डीपी म्हणून ठेवला होता. तो डीपी वरचा फोटो बघितल्यानंतर माझ्या एका कॉलेजमधल्या जुन्या मैत्रिणीने मला फोन आणि ती मला म्हणाली, की "अरे संजय तू जय भीम आहेस का?" मी म्हटलं, "म्हणजे कशाला विचारतेस?" "ते तुझा तो डीपी बघितला तर तू जय भीम आहेस." मी म्हटलं, "आपण सगळे जय भीम आहोत. जय भीम हा समतेचा मंत्र आहे. जय भीम हा मानवी मुक्तीचा मंत्र आहे. त्यामुळे जय भीम तू आहे, मी पण जय भीम आहे." तो "नाही, नाही, मी नाही जय भीम, मी ब्राह्मण आहे." पण मला असं वाटलं होतं, की तू जय भीम असशील असं काही मला वाटलं नव्हतं. मी म्हटलं, "तुला म्हणायचंय काय?" आणि मग तिला मी सांगितलं, की "तुला बाबासाहेबांबद्दल काय माहित आहे? तुला महात्मा फुलांबद्दल काय माहित आहे? महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे सगळ्यांचे आयकॉन आहेत हे तुला माहित आहे का?" ती म्हटली, "नाही, तुमचे असतील, माझे काही आयकॉन नाहीये." मी म्हटलं, "माझं उलटं मत असं आहे, की महात्मा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी जे काम केलं ते प्रामुख्याने ब्राह्मणांसाठीच केलं. त्यांनी उलट दलित आणि ओबीसी यांच्यासाठी काहीच काम केलं नाही." ती म्हणे, "असं कसं काय?" म्हटलं, "मला एक सांग, तुला महात्मा फुलांबद्दल काय-काय माहिती आहे मला सांग जरा." तिने सांगितलं, की महात्मा फुल्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. म्हटलं, "बरोबर. त्या मुलींच्या शाळेमध्ये ज्या मुली आल्या, त्या प्रामुख्याने कुठल्या जातीच्या होत्या? आणखी तुला काय माहिती आहे?" तर ती म्हणाली, की केशवापनाच्या विरोधामध्ये महात्मा फुल्यांनी न्हाव्यांचा संप केला. म्हटलं, "बरोबर. केशवापनाची प्रथा ही कुठल्या जातींमध्ये होती? तुम्ही काकस्पर्श बघितलेला आहे. ती काही ब्राह्मणेतर जातींमध्ये नव्हती. मग ब्राह्मण महिलांचं केशवपन होऊ नये यासाठी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला महात्मा फुल्यांनी. आणखी तुला काय माहिती ती म्हणाली, की ज्या काही लहान मुली आहेत, की ज्यांचा काही गैरफायदा घेतला जातो. कुमारी माता असतात किंवा बालविधवा त्यांचा काही गैरफायदा घेतला जातो आणि मग त्या अडचणीमध्ये येतात, गरोदर राहतात. त्यांच्या संदर्भामध्ये महात्मा फुल्यांनी एक बोर्ड लावला होता बाहेर, की अशा मुलींनी आमच्याकडे यावं, प्रसूत व्हावं आणि समजा तुम्हाला बाळ घेऊन जायचं नसेल, तर बाळही इथं ठेवावं आणि निघून जावं. प्रसूती होऊन गेलेल्या बहुतेक महिला या कुठल्या जातीच्या होत्या? साधा मुद्दा असा आहे, की हा सगळा लढा, हा सगळा विचार याला जातीचा काहीही संबंध नाही. पण तरी सुद्धा जातीमध्ये या सगळ्या गोष्टी अडकवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो आणि आपण त्याला बळी पडतो आणि त्यानंतर मग हे सगळे महापुरुष एका जातीचे आहेत, अशा प्रकारची मांडणी केली जाते. मला नेहमी असं वाटत आलेलं आहे, की खरं म्हणजे आपला जो विचार आहे, जो वारसा आहे, तो वारसा इतका मोठा आहे. जो वारसा आपण सांगतो, पण आपण दांभिक असल्यामुळे आपण वारसा एक सांगतो. स्टेजवर एक गोष्ट म्हणायची आणि घरामध्ये मात्र वेगळंच वागायचं. हे आपलं अगदी जुनं आहे. रघुनाथ धोंडो कर्वे, ज्यांचा मगाशी राजन खन्नाने उल्लेख केला, त्यांनी समागे स्वास्थ्य नावाचं नियतकालिक सुरू केलं, धीटपणे लैंगिकतेबद्दल बोलण्यासाठी. त्या कालावधीमध्ये संतती नियमनाच्या अनुषंगानं र.धो. कर्वे बोलत होते. कंडोम वापरावा हे तेव्हा सांगत होते आणि त्यांना अश्लील असभ्य असं म्हटलं जात होतं. रघुनाथ धोंडो कर्व्यांच्या विरोधामध्ये खटला दाखल झाला, की तुम्ही अश्लील आणि असभ्य आहात, असा खटला दाखल झाला. त्या खटल्यामध्ये र.धो. कर्व्यांचं वकीलपत्र घेतलं कोणी? तर भीमराव रामजी आंबेडकरांनी. आणि जेव्हा ते वकीलपत्र घेतलं, तर त्याच्यामध्ये र.धो. कर्व्यांचा पत्ता होता. रघुनाथ धोंडो कर्वे, भटवाडी, मुंबई. बाबासाहेबांचे एक अनुयायी त्यांना म्हणाले, की "अहो बाबासाहेब हे तर भटवाडीतले भट आहेत. यांचं आपण कशाला घ्यायचं आरोपपत्र?" तर बाबासाहेब असं म्हणाले, की ज्या मूल्यांसाठी ते लढतायत, ते मूल्य कुठल्या जातीचं नाहीये. आपल्याला मानवी मुक्तीच्या अनुषंगाने पुढे जायचं. मला असं वाटतं, की एकीकडे ही सगळी मांडणी, एकीकडे ही सगळी विचारधारा आणि प्रत्यक्षात मात्र सांस्कृतिक राजकारण ज्या प्रकारे आकाराला आलेलं आहे, ते आपण बघतो. आपण जर बघितलं, तर गेल्या काही दिवसांमध्ये विशेषतः अलीकडच्या कालावधीमध्ये गेल्या 5-6 वर्षांमध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि जातीय ध्रुवीकरण पण होत आहे. एक लक्षात घ्या, जेव्हा जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा धार्मिक ध्रुवीकरणावर त्याची तडजोड केली जाते आणि त्यामुळे जेव्हा जात व्यवस्था अधिक मजबूत होते, तेव्हा धर्मांधता जास्त वाढते. आणि मग या धर्मांधतेचा फायदा कशाप्रकारे घेतला जातो, हे आपण बघतो आहोत. ज्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची कल्पना अलीकडच्या कालावधीमध्ये मांडली जात आहे, तो सांस्कृतिक राष्ट्रवाद काय आहे? तो धर्माधिष्ठित आहे. एक साधी गोष्ट अशी आहे, की मुळामध्ये धर्माच्या पायावर उभा राहिलेला पाकिस्तान हा दुभंगला. तो पुन्हा वेगळा झाला, बांगलादेश झाला. आणि धर्माचा कुठलाही पाया नसणारा, सगळ्याच धर्मांना, सगळ्या समूहांना आपलं मानणारा, सगळ्या भाषांना, सगळ्या वैविध्यासह उभा राहिलेला भारत मात्र झेपावला. पण ही भारताची यशोगाथा ज्या लोकांना समजत नाही, मान्य नाही, त्यांना मग मुस्लिम जा पाकिस्तानला. काही झालं जा पाकिस्तान. अरे जा पाकिस्तानला काय? पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त मुस्लिम माझ्या भारतामध्ये राहतात. पण हे जे आहे, हे जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जातो, की धार्मिक ध्रुवीकरण करायचं आणि एकीकडे धार्मिक ध्रुवीकरण सुरू असताना मग पुन्हा त्याच वेळी आपल्याकडे एक वेगळी आणखी जातीय ध्रुवीकरण जे आहे, तेही सुरू होतं. हे माझं "वी द चेंज आम्ही भारताचे लोक" पुस्तकाचा मगाशी उल्लेख
माझी ओळख करून देताना झाला, त्या पुस्तकामध्ये एक कविता आहे. त्या पुस्तकाच्या त्या कवितेमध्ये मी असं म्हटलंय, धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारली तरी हीच मागे देशाची गाथा आहे. भल्या भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. आम्ही भारताचे लोक असं म्हणताना माणूस आणि मानवता याच्या अनुषंगाने बोलताना जातीच्या आणि धर्माच्या पलीकडे असणारी ही जी विचारधारा आहे, या विचारधारेच्या आधारावरच म्हणजे मगाशी मी उल्लेख केला 25 डिसेंबरचा. 25 डिसेंबरला जेव्हा मनुस्मृतीचं दहन केलं, तेव्हा बाबासाहेबांनी जाहीरपणे सांगितलं की मनुस्मृती हे तेव्हाचा कायदा होता, तेव्हाचे नियम होते. ते सगळे नियम म्हणून ग्रथित केले आणि हे सगळे नियम हे मुळामध्ये विषमतेवर आधारलेले असे नियम होते. पण असे काही फार मोजके महात्मा आहेत, ज्याच्यामध्ये येशू आहे, ज्यामध्ये टॉलस्टॉय आहे आणि अर्थातच बुद्धांचा उल्लेख त्यांनी केला, की यांनी मात्र लोकांना लोकानुनय करण्यापेक्षा सुद्धा लोकांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे बाबासाहेबांना बुद्ध महत्वाचा वाटतो, येशू महत्वाचा वाटतो, कबीर महत्वाचा वाटतो. या सगळ्या अनुषंगाने मांडणी करत जेव्हा जातीबद्दलची मांडणी केली जाते आणि तरी सुद्धा आजचं जे चित्र आहे त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. आजचं चित्र असं आहे, एकीकडे जागतिकीकरणानंतर आपण असं म्हणतो आहोत की दरवाजे उघडलेले आहेत, भिंती पडलेल्या आहेत, सेतू बांधले गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्याही देशामध्ये असा, तुम्ही अमेरिकेमध्ये असा, भारतामध्ये असा, तुम्ही एकमेकांशी नातं सांगू शकता. एकीकडे सेतू बांधले गेलेले आहेत, एकीकडे भिंती पडत आहेत, पण त्याच वेळी दुसरीकडे मात्र हा जातीयवाद जो आहे, जात नावाची गोष्ट जी आहे, धर्म नावाची गोष्ट जी आहे, ती मात्र मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आणि ते केवळ भारतामध्ये घडतंय असं नाही, जगभरामध्ये या प्रकारचा एक ट्रेंड दिसतो आहे. आपण जर बघितलं तर अगदी अमेरिका असेल किंवा बाकीचे आणखी काही देश असतील, या सगळीकडे उजव्या विचारसरणीला थोडंसं बळ मिळावं असा हा कालखंड आहे. म्हणजे जागतिकीकरणानंतर संकुचितवाद जो आहे तो पुन्हा प्रभावी होतो आहे, अशा प्रकारे पण घडत आहे. असं अजिबात मानण्याचं कारण नाही की माझ्याकडे इंटरनेट आलं, माझ्याकडे सगळी साधनं आली म्हणजे मी माझी ठेवण, माझी विचार करण्याची शैली बदलेल असं मानायचं काही कारण नाही. केशवसूत म्हणाले होते की जग केवढं तर माझ्या तुमच्या डोक्या एवढं. त्यामुळे तुमचं डोकं जेवढं आहे तेवढाच तुम्हाला जगाचा अर्थ लागतो. आणि हे डोकं विस्तारण्याची जी काही शक्यता आहे ती निर्माण झाल्याशिवाय केवळ तुम्हाला मोठी नोकरी मिळाली, मोठं पद मिळालं, पैसे मिळाले, बाकी साधन सामग्री आली म्हणजे तुमच्यामध्ये ही व्यापकता येईल असं मानण्याचं काही कारण नाही. एक मजा बघा, म्हणजे मी मगाशी उल्लेख केला सांस्कृतिक राष्ट्रवादाचा. खरं म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवाद ही कल्पना मुळातच आपल्याकडे बाहेरून आणली गेली. आपला राष्ट्रवाद जो आहे तो राष्ट्रवाद या प्रकारचा नव्हताच. मगाशी तुकारामाचा उल्लेख झाला, ज्ञानेश्वरांचा उल्लेख झाला. आपला राष्ट्रवाद जो आहे, आपली मानवतेची कल्पना जी आहे ती सुरुवातीपासूनच व्यापक होती. म्हणजे आमच्या ज्ञानेश्वरानं जेव्हा आता विश्वात्मके देवे म्हटलं, तेव्हा अमेरिकेचा जन्म पण झालेला नव्हता आणि विश्वात्मकता किंवा जागतिकीकरण यांचाही जन्म झालेला नव्हता. पण ही मांडणी ज्ञानेश्वरांनी तेव्हा केली. आता ज्ञानेश्वर तुकाराम यांना सोबत घेत एक नवा राष्ट्रवाद, नवी मूल्य व्यवस्था विकसित करण्याचं आपल्यासमोर आव्हान असताना सुद्धा आता काय होतंय तर महापुरुषांचं अपहरण केलं जातं. म्हणजे आषाढी वारीचं अपहरण केलं जातं. इकडे तर गांधींचं अपहरण केलं जातं, आंबेडकरांचं अपहरण केलं जातं, सरदार पटेलांचं अपहरण केलं जातं, भगतसिंगांचं अपहरण केलं जातं. अशा वेळी मुळामध्ये सांस्कृतिक राष्ट्रवाद या प्रकारे वाढत असताना खऱ्याखुऱ्या राष्ट्रवादाची कल्पना मांडण्याचं आपल्यापुढे आव्हान आहे. हा एक भाग. मगाशी मी माध्यमांचा उल्लेख केला की माध्यमं काय पद्धतीनं हे सगळं पसरवतायत, काय प्रकारे मांडतायत. उल्लेख केल्यापैकी साहित्याचा, सिनेमाचा, चित्रपटांचा, मालिकांचा, सगळ्याच अनुषंगाने. एक साधी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये ज्या प्रकारे टीव्हीवरच्या मालिकांचा मगाशी उल्लेख झाला, या मालिकातून जे सांस्कृतिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो, जाणीवपूर्वक एक विशिष्ट संस्कृती अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ही संस्कृती थोर आहे असं काहीतरी मांडलं जातं. नागराज मंजुळे नावाच्या माणसानं, दिग्दर्शकानं सैराट केला, त्यापूर्वी त्यानं फॅन्ड्री केला. सैराटचं वेगळे पण सगळ्यात मोठं काय असेल तर मला कौतुक नागराजचं यासाठी वाटतं कारण नागराजनं ही जी सांस्कृतिक सगळे जे काही संदर्भ आहेत ते सांस्कृतिक संदर्भ बदलून टाकले. जे काही जे एक लक्षात घ्या, आपली सौंदर्य दृष्टी असते, सौंदर्याची आपली एक पद्धत असते, ती सगळी पद्धत त्यांनी बदलून टाकली नागराज मंजुळेनं. त्यांनी काय केलं तर त्याच्या याच्यामध्ये मुळामध्ये तुम्ही बघा साधारणपणे हिरो असा असला पाहिजे, हिरो असा दिसला पाहिजे, हिरोईन अशी दिसली पाहिजे.
नायक असा दिसला पाहिजे, नायिका अशी दिसली पाहिजे. त्यानं हे सगळी कल्पना संपून टाकली आणि आर्ची सुद्धा नायिका होऊ शकते हे दाखवलं. जब्या सुद्धा नायक होऊ शकतो हे दाखवलं. एवढंच नाही, बघा स्त्री पुरुषांच्या अनुषंगाने पण हे बोललं गेलं पाहिजे. नागराजनं काय केलं? तर नागराजनं मुळामध्ये तुम्ही जर बघितलं तर तिथे नायिका साधारणपणे ते करते की जे नॉर्मली नायक करत असतो. ती बुलेट चालवते, गोळी चालवते, नायकाला एका अर्थाने पळवून नेते. म्हणजे त्या अर्थाने त्यानं स्त्रीबद्दल सुद्धा जी कल्पना आहे ती बदलून टाकली. इथे मला एक नवीन वेगळा मुद्दा मांडायचा आहे की ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालं. आपण जातीबद्दल बोलत राहिलो. पण मुळामध्ये ही जात केवळ जातसत्ता नाहीये. ही जात पितृसत्ता आहे. स्त्रियांचा लढा आणि जातीचा लढा हे एकमेकांच्या हातात हात गुंफून आहेत याचं भान आपल्याला अजिबात राहिलं नाही. म्हणजे साहित्यिक कलावंतांना माध्यमांना तर नाहीच, पण आपल्याकडच्या चळवळींना सुद्धा हे भान राहिलं नाही. खरं म्हणजे जेव्हा तुम्ही जातसत्ता म्हणता तेव्हा ती पितृसत्ता पण असते, जात पितृसत्ता असते. या जाती पितृसत्तेचं काय करायचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण ज्या शाहू फुले आंबेडकरांचं किंवा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो, तुम्ही जर बघितलं या तिघांनीही जात पितृसत्तेला आव्हान द्यायचा प्रयत्न केला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फुल्यांचं काम हे जातीच्या अनुषंगानं प्रामुख्याने महिलांच्या संदर्भातलं पण होतं. कारण त्यांना माहिती होतं की ही जात पितृसत्ता आहे. शाहू महाराज 1922 ला गेले. तुम्ही कल्पना करा, शाहू महाराजांनी 1920 मध्ये असा कायदा केला होता की होळीच्या वेळी ज्या शिव्या दिल्या जातात, बोंबा ठोकत शिव्या दिल्या जातात, त्या शिव्या प्रामुख्याने महिलांना उद्देशून असतात आणि महिलांचा अवमान करणारे असतात. त्यामुळे जे शिव्या देतील त्यांना शिक्षा होईल. हे का सांगितलं? कारण त्यांना माहिती होतं की ही जातपितृ सत्ता आहे. बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलंच, पण त्यानंतर बाबासाहेबांनी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. तो का दिला? तर तो दिला प्रामुख्यानं हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावरून, म्हणजे प्रामुख्यानं महिलांच्या अधिकारांच्या संदर्भात. जातपितृ सत्ता अशा अंगाने हे न बघितल्यामुळे आपण महिलांचा एक मोठा वर्ग या सगळ्या चळवळीतून, या सगळ्या परिवर्तनाच्या प्रक्रियेतून आपण थोडंसं दूर ठेवतो. आणि त्यामुळे जातीयवादी असणारे, धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या सुद्धा महिला आपण स्त्रीवादी आहोत असं सांगू लागले. स्त्रीवाद म्हणजे काही 8 मार्चला इव्हेंट करणं, नवरात्रामध्ये तिला देवीच्या मकरामध्ये ठेवणं असं नाहीये. या जातपितृ सत्तेच्या अनुषंगानं जी लढाई आहे त्या लढाईकडे आपलं दुर्लक्ष झालं. मला असं वाटतं की यामध्ये सगळ्यात मोठा रोल, सगळ्यात मोठी भूमिका ही माध्यमांची आहे, साहित्याची आहे आणि कलेची आहे. ज्याप्रमाणे मगाशी उल्लेख झाला रदो कर्व्यांवर अमोल पालेकरांनी ध्यास पर्व नावाचा फार उत्तम सिनेमा केला. पण आता जर आपण बघितलं तर सगळ्या कलावंतांनी, साहित्यिकांनी भूमिकाच घ्यायची नाही. एखादा राजन खान असतो, बाकीच्यांनी भूमिका घ्यायची नाही. त्यांच्यावर तशा प्रकारे काही कुणी सांगितलेलं नाही की अरे तू माणूस हो. अरे अशा प्रकारे जे मुळात माणूस नाहीत अशी माणसं साहित्य क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये जेव्हा लिहू लागतात, काम करू लागतात, तेव्हा त्या साहित्यामध्ये, त्या कलेमध्ये आपोआपच त्या सगळ्या नेणिवा येणं स्वाभाविक आहे. आणि मग मग एखादा भावे करत असेल तर मग भावेनं काय करायचं? भावेनं मग अमुक सिनेमा करायचा, मग त्याचा आयकॉन तोच असेल. आणि मग मग त्या जातसमूहांनी भावेंना आपला आयकॉन मानायचं, या जातसमूहांनी नागराज मंजुळेला आपला आयकॉन मानायचं, त्या जातसमूहांनी आणखी काहीतरी करायचं. हे जे काही सगळं झालेलं आहे, त्यामुळे हे कलावंतांमध्ये झालंच, साहित्यामध्ये पण झालंच, पण मुख्य म्हणजे केवळ साहित्यिकांमध्ये झालं नाही, ते प्रत्यक्ष त्या कादंबऱ्यांमध्ये पण आलं, त्या कथेमध्ये पण आलं, त्या सिनेमांमध्ये सुद्धा आलं. आणि जेव्हा या प्रकारच्या सगळ्याला विद्रोह करायचा प्रयत्न ज्या लोकांनी केला, तिथे सुद्धा अनेकदा जाती अंताच्या नावाखाली नवा जातीयवाद मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मी मागे लिहिलं होतं की मुळात जात नकोच आहे आपल्याला, पण याचा अर्थ ब्राह्मणांना ठोकणं म्हणजे आपण पुरोगामी आहोत असं नाही. आपण बौद्ध आहोत म्हणजे आपल्याला बाबासाहेबांचा आयता ऍक्सेस मिळतो असे मानायचं काही कारण नाहीये. एक लक्षात घ्या, कुठलीही विषमतेची व्यवस्था ही त्याच्या लाभार्थ्यांचं पण नुकसानच करते. म्हणजे स्त्री पुरुष विषमता, या स्त्री पुरुष विषमतेनं जेवढं नुकसान स्त्रियांचं केलं तेवढंच किंवा त्याहून जास्त नुकसान पुरुषांचं केलं हे आपण लक्षात घेतलं. अगदी त्याप्रमाणे या जात व्यवस्थेनं ब्राह्मणांचं नुकसान काही कमी केलेलं नाहीये. ते जरी लाभार्थी असले तरी सुद्धा त्यांच्यावर पण बंधनं होतीच की तू हेच करायचं. समजा म्हणजे एक लक्षात घ्या की जात व्यवस्था मोडकळीस आली, खिळखिळी झाली आणि संविधान आलं म्हणून कुठला तरी गोखले चपलांचं दुकान काढू शकतो. म्हणून कुठला तरी कुलकर्णी देशपांडे 7 समुद्र ओलांडून सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकरी करू शकतो. त्यामुळे मुद्दा असा आहे की हे लक्षात घेतलं पाहिजे की जात ही व्यवस्था जी आहे, पण त्याच्यामध्ये असंही मानायचं कारण नाही. म्हणजे उदाहरणार्थ की स्त्री पुरुष विषमता होती, पुरुषसत्ताक व्यवस्था होती, आजही आहे, पण याचा अर्थ स्त्री विरुद्ध पुरुष असा हा संघर्ष असा अजिबात नाहीये. उलट पक्षी पुरुषांनी माणूस होणं, स्त्रीनं पण माणूस होणं हा याच्यावरचा मार्ग. दोघांनी एकमेकांच्या विरोधामध्ये बोलत राहणं हा मार्ग नाहीये.
अगदी त्याप्रमाणे समतेसाठी जात समूहांनी एकमेकांच्या विरोधामध्ये उभं राहणं हे याच्यावरचं उत्तर नाहीये. उलट पक्षी प्रत्येकानं आपली जात गळून कशी पडेल आणि त्याच्या पलीकडे आपण माणूस कसे होऊ असा प्रयत्न केला तर खऱ्या अर्थानं मानवी साहित्य, खऱ्या अर्थानं मानवी कलाकृती तयार होऊ शकते. हे मला गंमत वाटते. बाळूमामा, ज्योतिबा या सगळ्या ज्या मालिका मला दिसतात, त्या सगळ्या मालिकांच्या अनुषंगानं पुन्हा काय झालंय, की प्रत्येक जातीला आपापला आयकॉन पाहिजे. म्हणजे मग अण्णाभाऊ तुम्हाला दिलं ना अण्णाभाऊ तो कशाकडे येतो? प्रत्येक जातीला आपापले आयकॉन पाहिजेत आणि हे आयकॉन हे केवळ केवळ या स्वरूपाचेच नाहीयेत. अगदी समकालीन संदर्भात सुद्धा एखादा IPS अधिकारी असतो. मग तो जर मराठा असेल, तर मराठ्यांचा मापदंड होतो, मराठ्यांचा मानबिंदू होतो. कारण तो मराठा IPS ऑफिसर. हेच अन्य जातींचं पण आहे. ब्राह्मण काय, बौद्ध काय या सगळ्या जातींमध्ये जर या प्रकारे आपण सुरू केलं, तर मला असं वाटतं, की त्याच्यातून ज्या प्रकारचं माध्यम विश्व, ज्या प्रकारे साहित्य विश्व, कला विश्व आक्रसलेलं आहे. शेवटी एक लक्षात घ्या, मोठं साहित्य, मोठी कलाकृती काय करते? तर ती मानवी जगण्याला भेटते. हे आपण मुळामध्ये मानवी जगण्याला भिडण्यामध्ये कमी यासाठी पडतो, कारण आपण मुळात माणूस म्हणून या गोष्टींकडे बघतच नाही. आणि हे केवळ एक लक्षात घ्या, आपल्याकडे काय झालंय, वंश परंपरागत जात व्यवस्था हा तर मुद्दा आहेच. मुळामध्ये कुटुंब व्यवस्था का निर्माण झाली? तर कुटुंब व्यवस्था जमीन नावाच्या गोष्टीतून निर्माण झाली. आपल्याकडे कुटुंब व्यवस्थेचं गारुड इतकं आहे, जातीचं पण गारुड आहे, त्या कुटुंबाचं पण गारुड इतकं आहे, की एखाद्या नेत्याचा मुलगा किंवा मुलगी त्यानंच राजकारण केलं पाहिजे पुढे. त्यामुळे राजकारणाची प्रक्रिया पण आपण आक्रसून टाकली या सगळ्या वंश परंपरागत गोष्टींमुळे. अमेरिकेमध्ये बाकी काही का असेना. आता हे डोनाल्ड ट्रम्प होते तो काळ सोडून द्या. पण त्यापूर्वी बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष होते. नंतर जॉर्ज बुश अमेरिकेचे अध्यक्ष होते. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होते. हे तिघेही 8-8 वर्ष अमेरिकेचे अध्यक्ष होते म्हणजे 24 वर्ष. या 24 वर्षांमध्ये व्हाईट हाऊसमध्ये एकही मुलगा नव्हता. कारण या तिघांनाही मुली होत्या. क्लिंटन यांना चेल्सी नावाची मुलगी, जॉर्ज बुश यांना 2 मुली होत्या आणि मालिया आणि साशा या बराक ओबामांच्या 2 मुली. पण गंमत अशी की यातल्या कुठल्याही मुलीनं पुढे राजकारणामध्ये काही करिअर केलं नाही किंवा बराक ओबामांचा वारसा मालिया ओबामा चालवणार का असं कोणी विचारलं. बिल क्लिंटन यांचा वारसा चेल्सी क्लिंटन चालवणार का असं कोणी विचारलं. या मुली उलट पक्ष आपापल्या कुठल्या तरी फर्म मध्ये काम करतात, प्रायव्हेट फर्म मध्ये काम करतात, आपापले उद्योग करतात. मध्यंतरी जॉर्ज बुशच्या ते अध्यक्ष असताना त्या 2 मुली दारू पिऊन ड्राईव्ह करत होत्या. त्यांना अटक झाली. रितसर जामीन मिळाला. मी अध्यक्ष आहे असं कोणी म्हटलं नाही. कारण मुळामध्ये लोकशाही जी असते ती जेव्हा तुम्ही ही कुटुंब संस्था, वंश सातत्य, वंश परंपरागत घराणेशाही याच्यातून बाहेर पडता, जात सोडता, माणूस होता, तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही माणसांकडे माणूस म्हणून बघू शकता. न्यूझीलंडमध्ये जेसिंडा आर्डन नावाची बाई, ती न्यूझीलंडची पंतप्रधान झाली दुसऱ्यांदा. तिची गंमत बघा. म्हणजे कुटुंब संस्था किंवा याचं ओझं या लोकांनी कसं भिरकावून लावलेलं हे बघा. जेसिंडा आर्डन ही जेव्हा झाली पंतप्रधान पहिल्यांदा, तेव्हा तिनं झाल्या गोड बातमी दिली. ती म्हणजे मी आई होते आहे. त्यानंतर 2 वर्षांनी तिने सांगितलं, की आता मी लग्न करते आहे. आणि अजूनही तिने लग्न केलेलंच नाही. तिने बाळाला जन्म दिला, पण अजून लग्न केलेलं नाही. पण तरीही न्यूझीलंडमध्ये तिला कोणी विचारलं नाही, की "अरे, तुझा नवरा कुठला? काय? तुझं कसं काय चारित्र्य?" तिला चारित्र्याचं प्रमाणपत्र कोणी विचारलं नाही. आणि तुम्हाला गंमत सांगतो, कोरोनाच्या कालावधीमध्ये जेसिंडा आर्डर्न यांनी सांगितलं सगळ्या न्यूझीलंडला, की कोरोना असल्यामुळे हॉटेलमध्ये गर्दी करू नका आणि 25% एवढीच ऑक्युपन्सी असेल असं बघा. एकदा जेसिंडा आर्डर्न आणि तिचा बॉयफ्रेंड, तिनं लग्न केलेलं नाही अद्याप त्याच्याशी. बॉयफ्रेंड दोघे हॉटेलमध्ये जेवायला गेले. तर त्यांना गर्दी असल्यामुळे त्यांना जागा मिळाली नाही. त्यांना सांगितलं, की "सॉरी, जागा नाहीये. तुम्ही जा." त्यावर जेसिंडा आर्डननं स्वतः ट्वीट केलं आणि असं म्हटलं, की "माझी चूक झाली. खरं म्हणजे मी अगोदर बुकिंग करून जायला पाहिजे होतं. मी पंतप्रधान आहे." हा प्रकार का नाहीये? कारण खऱ्या अर्थाने तिथे माणसं आहेत. आपण जेव्हा माणूस होतो, तेव्हा जात, वंश, घराणेशाही, पद याच्यापेक्षा सुद्धा माणसाचं जे काही मूल्य आहे ते मोठं होतं. हे माणसाचं मूल्य लक्षात न आल्यामुळे आपल्या साहित्यकृती, आपल्या कलाकृती या खऱ्या अर्थानं मानवी होऊ शकत नाहीत. मगाशी ज्या मानवी कारुण्याचा उल्लेख राजन खानांनी केला, ते कारुण्य त्यांना समजत नाही. कारण त्यासाठी तुम्हाला मुळात माणूस होणं ही पूर्वअट आहे. माणूस होणं ही पूर्वअट आहे. माणूस झाल्याशिवाय म्हणजे राजन खानांसारखा लेखक असेल, अरुण साधू असतील, तेंडुलकर असतील, असे काही मोजके लेखक आहेत, की ज्या लेखकांनी खऱ्या अर्थानं माणूस होण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये, त्यांच्या कथांमध्ये माणसं दिसतात. बाकीच्या कथा कादंबऱ्या बघितल्यानंतर तुम्हाला हा अवकाश कुठला आहे? हे नक्की वातावरण कुठलं आहे? मग श्रावणातला सोमवार होता, मला खिचडी खावीशी वाटली. हे सगळं सांस्कृतिक कारण मग बरोबर एका जातीभोवती, धर्माभोवती गुंफलं जातं आणि पुन्हा आपल्याकडे आणखी अडचण अशी आहे. भारतामध्ये आपल्याकडे अडचण अशी आहे, की ब्राह्मणांना शिव्या देत
तर लव्ह अँड हेट रिलेशनशिप अशी आहे की प्रत्येकाला ब्राह्मण व्हायचं आहे. कारण ब्राह्मण हे काहीतरी आदर्श आहे. म्हणजे आपल्याकडे सगळे देव सुद्धा बघा, त्याला ज्या प्रकारे ते बोलतात, ते मला कोणीतरी मध्यंतरी म्हटलं, की सगळे महापुरुष सुद्धा, ते अगदी आंबेडकरांवरची मालिका सुद्धा, शिवरायांवरची मालिका सुद्धा, ती सगळी भाषा, सगळं जे काही आहे ना, ते इतकं आपण ब्राह्मणी करून टाकतो, की त्या त्या सांस्कृतिक परिवेश आणि अवकाश आपण लक्षातच घेत नाही. सगळ्याचं ब्राह्मणीकरण करायचं. ब्राह्मणीकरण हा शब्द मी जातीच्या अनुषंगाने वापरत नाहीये. ज्याला आपण ब्राह्मणीकरण म्हणतो, जे सांस्कृतिक अर्थाने ही संकल्पना मी वापरतोय, की ब्राह्मणीकरण करायचं. त्यामुळे खऱ्या अर्थानं मुक्त लेखन, खऱ्या अर्थानं मुक्त वातावरण जे यायला पाहिजे, ते साहित्यामध्ये उमटलं नाही. ते कथा कादंबऱ्यांमध्ये आलं नाही, ते सिनेमामध्ये आलं नाही, माध्यमांमध्ये तर अजिबात आलं. आणि मग काय झालं, की अँकर पाहिजे. अँकर कसा पाहिजे? तोच चेहरा पुन्हा. मी साम टीव्हीला संपादक होतो. खूप चांगला अँकर मुलगा-मुलगी, ज्याची भाषा चांगली आहे, ज्याचं वाचन चांगलं आहे, त्याची समज आहे, ज्याला खरंच नीटपणे समजतं. पण तो स्क्रीनवर बसत नाही कारण त्याच्यामध्ये हीच चौकट आहे, सौंदर्याची ही दृष्टी आहे. तो न म्हणतो का न म्हणतो, त्याचा चेहरा कसा असतो, तो कसा दिसतो, या सगळ्या अनुषंगाने जेव्हा आपण करतो, तेव्हा मग मग काय होतं, की मग खऱ्या अर्थाने ही स्पेस जी आहे, हा अवकाश जो आहे, तो येत नाही. मला असं वाटतं, की माणूस होण्याच्या अनुषंगानं खरं काम हे साहित्य करू शकतं. खरं काम कलाकृती करू शकतात, खरं काम माध्यमं करू शकतात. पण या तिन्ही लोकांनी साहित्य, कलाकृती आणि माध्यमं या तिन्ही लोकांनी, तिन्ही घटकांनी आपली जबाबदारी तर विसरलेली आहेतच, पण उलट पक्षी अधिक जातीयवादी, अधिक जात्यंध, अधिक धर्मांध अशा प्रकारचं सांस्कृतिक राजकारण करण्याचा प्रयत्न हे सगळे लोक करतायत. आणि म्हणून आपल्याला जात भिरकावून देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, की मला माझी जात भिरकावून देता आली पाहिजे. समजा धर्म भिरकावून देता येणं शक्य नसेल, तर किमान तुम्हाला हे तरी मान्य केलं पाहिजे, की सगळे धर्म, सगळ्या धर्मांविषयी मला आदर आहे. म्हणजे गांधींचं वैशिष्ट्य असंच आहे, की गांधी म्हणाले, की गीता, भगवद्गीता ही मला आईसारखी आहे. पण त्याच वेळी त्यांना कुराणही प्रिय होतं, बायबलही प्रिय होतं. ते तेवढंच महत्वाचं आहे. गांधी म्हणाले, की मी हिंदू आहे. मी सनातन हिंदू आहे गांधी म्हणाले. पण त्याच वेळी राम, रहीम त्यांनी एकत्र पण आणला. मला असं वाटतं, की तुम्हाला धर्म असायला माझी हरकत नाही. तुम्ही देव मानायला माझी हरकत नाहीये. पण ते करताना सगळ्यांचाच धर्म मानला पाहिजे आणि जात ही तर अक्षरशः वृथा गोष्ट आहे. म्हणजे त्याला काही अर्थच नाहीये. त्यामुळे जातीचा अंतच झाला पाहिजे. जात संपलीच पाहिजे. जात संपत नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे, ज्याचा मगाशी उल्लेख झाला, ते म्हणजे याच्यामध्ये आर्थिक हितसंबंध मोठ्या प्रमाणात आहे. ही एक आर्थिक हितसंबंध आहे, की साखळी आहे आणि मोठी चौकट आहे. त्यामुळे जोपर्यंत आर्थिक हितसंबंधांचं प्रारूप बदलत नाही, जोपर्यंत अर्थकारणाचं प्रारूप बदलत नाही, म्हणजे शरद पाटलांनी या संदर्भात खूप चांगली मांडणी केलेली आहे, की अर्थकारणाचं प्रारूप जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत जात व्यवस्था समूळ उच्चाटन करणं हे अशक्य आहे. म्हणजे गांधींनी तेव्हा सांगितलं होतं, की आंतरजातीय लग्न असेल तरच मी जाईन, आंतरजातीय लग्न नसेल तर त्या लग्नाला मी जाणार नाही. आजही आंतरजातीय लग्नांचं प्रमाण, आता त्यातली पुन्हा गंमत बघा, की आंतरजातीय लग्नांचं प्रमाण हे ब्राह्मणांमध्ये जास्त आहे आणि उलट पक्षी फुले शाहू आंबेडकर असा उद्घोष करणाऱ्या जातींमध्ये मात्र कमी आहे. स्त्री पुरुष समता ही ब्राह्मण घराण्यामध्ये तुम्हाला दिसते, पण फुले शाहू आंबेडकर म्हणणाऱ्या घरांमध्ये मात्र ती दिसते का? आय एम डाऊटफुल. कोरोनाच्या कालावधीमध्ये जेव्हा लॉकडाऊन होतं, तेव्हा थांब जरा मी तुला चहा करून देतो. थांब जरा संध्याकाळ स्वयंपाक मी करतो. असं म्हणणारे कुटुंब कुठल्या जातीची होती बघितलं पाहिजे. मुद्दा असा आहे, की आपण फुले शाहू आंबेडकर असं म्हणत असताना सुद्धा या सगळ्या जातसमूहांच्या अनुषंगानं आपली जी मांडणी आहे, ती मांडणी मात्र आपली तीच पारंपरिक असेल, तर मग उलटं झालं असं, की ब्राह्मणी व्यवस्थेच्या कचाट्यातून ब्राह्मण जातीचे लोक बाहेर पडले, पण तो कचाटा त्या त्या ट्रॅपमध्ये अन्य जातींचे लोक मात्र अद्यापही अडकलेले आहेत. ते ब्राह्मणांना शिव्या घालतात, पण प्रत्यक्षात मात्र सांस्कृतिक अर्थांनी अद्यापही ते त्याच कह्यात आहेत, तर त्याच याच्या ट्रॅपमध्ये आहेत, ही पण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला गंमत सांगतो. म्हणजे मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख झाला, की जात शोधायचा प्रयत्न आपल्याकडे केला जातो. मला आठवतं, मी तेव्हा अकोल्यामध्ये लोकमतचा संपादक म्हणून गेलो आणि विदर्भात मी पहिल्यांदाच गेलो होतो. तेव्हा माझं वय अगदी लहान होतं. मी 28-29 वर्षांचा होतो. माझं लग्न पण व्हायचं होतं. मी बॅग घेऊनच गेलो. अकोल्यात पहिल्यांदाच गेलो. अकोला शहर जे विदर्भातलं आहे, तिथे गेलो. पण अकोला शहराचं वैशिष्ट्य असं आहे, की अकोला हा मेल्टिंग पॉट आहे. ज्याप्रमाणे औरंगाबाद हा मेल्टिंग पॉट आहे. तर अकोला पण मेल्टिंग पॉट. मुस्लिम तर आहेतच. पण जातींच्या अनुषंगाने बघा अकोल्यामध्ये, तिथे अरुण दिवेकरांसारखा ब्राह्मण मंत्री होऊ शकतो. त्यांचा आता मुलगा पण मला वाटतं काहीतरी उपमहापौर वगैरे आहे. तिथे प्रकाश आंबेडकर तेव्हा खासदार होते आणि ते खुल्या मतदारसंघातनं खासदार झालेले होते. तर बौद्धांची संख्या मोठी आहे. पुरुषोत्तम खेडेकर मराठा सेवा संघाचे, ते तिथलेच. तर मराठा, बौद्ध, ब्राह्मण अशा सगळ्या जाती ठळक, प्रभावी
आणि अत्यंत इन्फ्लुएन्शियल. तिथे मी गेलो. पण गंमत काय, की मला असं वाटलं की लोकांना प्रश्न पडेल, की हा पुण्याचा माणूस आमच्या विदर्भावर संपादक म्हणून का लादला? हा एवढा तरुण 28 वर्षांचा मुलगा, हा आमच्याकडे संपादक म्हणून का पाठवलं? असं काहीतरी म्हणतील. पण लोकांचा प्रश्न तो नव्हता. लोकांचा प्रश्न होता त्यांची जात कुठली? पण अकोल्यात माझे कोणी नातेवाईक नव्हते. अकोल्यामध्ये माझे कोणी नातेवाईक नव्हते. नातेवाईक असले की काय होतं, की हा यांचा भाऊ, म्हणजे भावाची जात ही आहे. आवाज बंद करा तिकडचा. कोणाचा आवाज बंद करा. तर अकोल्यामध्ये या प्रकारच्या सगळ्या जाती प्रभावी आणि लोकांना प्रश्न आहे की संजय आवटेंची जात कुठली? बरं त्यात माझी अडचण अशी माझी अडचण आहे, लोकांची अडचण आहे, की माझं नाव आहे संजय श्रीधर आवटे. मग काय म्हणजे जो जे वांछील तो ते लाहो. जरी आता समजा काही कुलकर्णी असतं, जोशी असतं, काहीतरी कळतं, कांबळे आहे, बनसोडे आहे, खान आहे, कळतं की बाबा काहीतरी याचं हे असेल. संजय श्रीधर आवटे. लोकांना प्रश्न पडला की काय नाही. सुरुवातीला माझ्याकडे ब्राह्मण संघटनेचे एक लोक आले आणि ते मला म्हणाले की आपलं एक वाचनालय आहे, आम्ही चालवतो आणि 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन आहे. शिक्षक दिनाच्या निमित्तानं ग्रंथ हेच शिक्षक असं काहीतरी आम्हाला एक भाषण पाहिजे. तुम्ही बोलाल का? कुठल्या ग्रंथावर बोलाल? म्हटलं तुम्ही सांगा. तर मी म्हटलं मी असं करतो, मी ज्ञानेश्वरांवर बोलतो. तर म्हटलं ठीक आहे. मी ज्ञानेश्वरांवर भाषण केलं आणि ज्ञानेश्वरांवर मी 1.5 तास बोलल्यानंतर अकोलेकरांनी अशी आकाशवाणी केली की संजय म्हणे हरकत नाही. सगळे लोक आले माझ्याकडे आणि मला सांगितलं की अहो म्हणे ते बरं झालं तुम्ही आलात. काय त्या आरक्षणामुळे फार पंचायत झाली. आरक्षणामुळे काय झाले आता, की ते नको ते लोक नको त्या खुर्चीवर बसलेले. पण हे संपादक पद म्हणजे बुद्धीचं काम आहे. इथं तरी किमान आपली माणसं पाहिजेत. तुम्ही आपले आहात, आम्हाला फार बरं वाटतं. म्हटलं छान मलाही फार बरं वाटलं. त्याच्यानंतर तुम्हाला गंमत सांगतो. पुरुषोत्तम खेडेकरांना कुठून तरी असा शोध लागला. बोलला ना. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आवटे हे मराठा असतात. त्या शोधाला काही अर्थ नव्हता. पण त्यांना शोध लागला. त्यांनी कुठेतरी मंचर, जुन्नर कुठले आवटे बघितले होते. मग पुरुषोत्तम खेडेकरांनी मला सांगितलं की संजय आवटे आपल्या त्या भाषणाला तुम्हाला यायचंय. तरुण पोरं आहेत. मराठा सेवा संघाचा कार्यक्रम आहे. मी म्हटलं जातीच्या संघटनेच्या व्यासपीठावर मी जात नाही. म्हणे आम्ही बॅनर काढून टाकतो, पण तुम्ही मुलांशी गप्पा मारायला या. ठीक आहे, तरुण मुलांशी गप्पा मारायला मला आवडतं. मी गेलो आणि त्या भाषणामध्ये असं म्हणालो, की दलितांच्या आणि स्त्रियांच्या शोषणाची अकॅडमिक चौकट तयार केली ती ब्राह्मणांनी, ब्राह्मणी व्यवस्थेनं. पण तिची गावागावामध्ये अंमलबजावणी करण्यामध्ये मराठा सुद्धा मागं नव्हते. त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा संघर्ष फार वेगळ्या स्वरूपाचा आहे. दुसरं असं की ज्या घरामध्ये स्त्रीला महत्व नाही, त्या घराला अभ्युदयाची आशा नाही. तिसरं, मराठ्यांमध्ये आंतरजातीय लग्नाचं प्रमाण सगळ्यात कमी आहे. हे जर आपण केलं नाही तर आपण खऱ्या अर्थानं पुढे जाऊ शकणार नाही. पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, बाबा भाषणामध्ये आवटे बोलले म्हणजे वाईट बोलले, जरा कडक बोलले, पण आपलाच माणूस आहे. त्यामुळे माझी खात्री आहे की ते बाहेर जाऊन असं काही बोलणार. मी त्यांना म्हटलं खात्री आहे की धमकी आहे? झालं. मग संजय आवटे मराठा असं अकोल्यामध्ये सुरू झालं. त्यानंतर 6 डिसेंबर आला. 6 डिसेंबर आल्यानंतर माझी गावागावामध्ये भाषणं सुरू झाली. पूर्ण सप्ताह जो होता, त्या सप्ताहामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ सगळीकडे मी भाषण करत होतो. बाबासाहेब सांगत होते. शेवटचं भाषण सप्ताहातलं एवढं रंगलं, की 2 तास मी बाबासाहेब समजावून सांगत होतो, बोलत होतो बाबासाहेब. मी स्वतःही अत्यंत उत्तेजित झालो होतो आणि भाषण झालं माझं. भाषण संपल्यानंतर आयोजक आले, त्याने मला मिठी मारली आणि म्हणे, "जय भीम साहेब, तुम्ही सांगितलं नाही तुम्ही आमचे आहात." गंमत म्हणजे जेव्हा 2 वर्ष माझं टेन्युअर संपलं आणि माझा निरोप समारंभ अकोलेकरांनी ठेवला होता. त्या निरोप समारंभामध्ये लोकांची भाषणं सुरू होती. त्या सूत्रसंचालन करणाऱ्या एक प्राध्यापिका होत्या. त्या प्राध्यापिका म्हणाल्या, "संजय आवटे सर 2 वर्ष अकोल्यामध्ये होते. पण जात काही कळू दिली नाही." तेव्हा मी त्यांना म्हणालो नंतर माझ्या भाषणामध्ये, "मी जात चोरत नाही, जात लपवत नाही, जात सांगत नाही असा काही मुद्दाच नाहीये. मला एवढंच वाटतं की जात नावाची गोष्ट ही नाहीच आहे आणि जातीची ओळख संपवल्याशिवाय, माणूस ही स्वतःची ओळख असल्याशिवाय तुम्ही खऱ्या अर्थाने माणूस होऊ शकणार नाही."
नाही म्हणून जात पुसली पाहिजे. मला असं वाटतं की हा विचार जो आहे, हा विचार मांडण्याचं काम सातत्यानं झालं पाहिजे, सातत्यानं केलं गेलं पाहिजे. म्हणजे काय होतं आपल्याकडे अडचण काय झाली आहे, की शिवरायांना एकीकडे हे झालं, की छत्रपती शिवरायांना अगदी काय प्रकारे मानलं गेलं, की ते हिंदूंचेच राजे आहेत. छत्रपती संभाजीराजांना हिंदूंचेच राजे आहेत, अशा प्रकारे मानलं गेलं. ब्राह्मणी व्यवस्थेनं शिवरायांच्या चरित्राचं फार वेगळ्या प्रकारे मांडणी केली. हे अगदी चुकीचं होतं. पण मग पुढची मांडणी करताना सुद्धा अत्यंत वेगळी मांडणी करताना सुद्धा ती पण फार वास्तव होती असंही नाही. म्हणजे एकीकडे ब्राह्मणी मांडणी किंवा मग विद्रोही मांडणीच्या नावाखाली नको ती चुकीची मांडणी, इतिहास वापरण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत. त्यामुळे खऱ्या अर्थानं इतिहासाचं अवलोकन, परिशीलन आपण कधी केलंच नाही. मला असं वाटतं, की हे अवलोकन, परिशीलन करण्याचा प्रयत्न आपण केला. त्यासाठी साहित्यिकांनी, कलावंतांनी, माध्यमकर्मींनी जर नीटपणे आपली भूमिका बजावली. म्हणजे तुम्ही असं समजू नका, साहित्यिकांमध्ये चांगले ग्रुप झाले, चांगले गट झालेले आहेत, की ब्राह्मण साहित्यिकांचा गट असेल तर मग मराठे सगळे एकवटतात. त्यामध्ये एखादा लेवा पाटील पण येतो. मग पुन्हा बहुजन या नावाखाली बाकीचे आणखी एकवटतात. हे जातीच्या नावाने एकवटणं कशासाठी? तुम्ही जातीला विरोध करा. पण ब्राह्मण समजा एखाद्या ब्राह्मण्यवादाला विरोध करताना तुम्ही तोच वाद तुमच्या जातीच्या नावानं पुढे नेत असाल, तर त्यामुळे जात बदलेल. पण जात बदलेल, पण मूळ अडचण किंवा मूळ प्रश्न जो आहे, तो कायमच राहील. आपला मुद्दा जात संपवणं हा आहे. आपला मुद्दा या जातीकडून त्या जातीकडे धुरा देणं असं नाहीये. म्हणजे ब्राह्मणांची सगळी सत्ता ही मराठ्यांकडे देणं आणि मराठ्यांची सगळी सत्ता ही यांच्याकडे देणं असं नाहीये. तर त्यासाठी मुळामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे. ते संपादकांचे सुद्धा मी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जेव्हा मोर्चे निघाले, तेव्हा आमच्याकडे मराठा संपादकांचे WhatsApp ग्रुप तयार झाले. चक्क मराठा संपादक, मराठा पत्रकार असे ग्रुप्स तयार झाले. आता असे ग्रुप्स जर तयार होत असतील, अशा प्रकारच्या मागण्या होत असतील, आरक्षणाच्या मागणीला कुठल्याच माझा काही विरोध असायचं कारण नाही. आरक्षणाची मागणी संविधानिक चौकटीमध्ये प्रत्येकाने करावी, ते करत राहावं, तो मुद्दाच नाही. त्याचं राजकारण होत आहे हा एक भाग आहे. त्यामुळे जाती आणखी मजबूत होत आहेत तो दुसरा भाग आहे. आणि तिसरीकडे आरक्षणच नको जातीवरचं असं म्हणणारे लोक पण खोटे आहेत. जात नको हे मला मान्य आहे, पण जात आहे हे वास्तव नाकारून चालणार. त्यामुळे जातीवर आधारित आरक्षण आपल्याला द्यावंच लागेल, ते ठेवावं लागेल. जोपर्यंत जात नष्ट होत नाही, तोपर्यंत तुम्हाला आरक्षण द्यावंच लागेल. त्याला जातीचा आधार असेल त्याला काही इलाज नाही. एक लक्षात घ्या, अनेकदा फार उच्चभ्रू लोकांचं असं म्हणणं असतं, की आरक्षणामुळे जात व्यवस्था वाढते. मला मध्यंतरी एक जण माझ्याकडे आला. मला म्हटला, "मुलगा आपला आहे, काय ब्राह्मण आहे. आता आम्ही ब्राह्मण आहोत. त्यामुळे त्याला चांगले मार्क्स पडले. पण तरी त्याला अमुक ठिकाणी ॲडमिशन मिळालं नाही. पण दुसऱ्या एका मुलाला मात्र तो वेगळ्या जातीचा असल्यामुळे त्याला आरक्षण होतं. त्यामुळे त्याला ॲडमिशन मिळालं. त्याच्यामुळे जाती व्यवस्था बळकट होते. आरक्षण बंद केलं. म्हटलं एक लक्षात ठेवा. जात होती म्हणून आरक्षण आलं. आरक्षण आहे म्हणून जात नाही आले. त्यामुळे जात केलीच पाहिजे, पण जोवर ती आहे, तोपर्यंत आणि जोवर जातीच्या अनुषंगानं माणसाचं मूल्यमापन केलं जातं, तोपर्यंत तुम्हाला एका रात्रीमध्ये आरक्षण टाळता येणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं, की जर या प्रकारची मांडणी करण्याचा प्रयत्न आपण केला, तर निश्चितपणे बऱ्याच गोष्टी होत राहतील. मला खात्री वेळ बराच झालेला आहे. पण या दिशेने जाणं खूप महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे मगाशी अमेरिकेचा उल्लेख झाला. अमेरिकेमध्ये 1901 मध्ये बुकर टी वॉशिंग्टनला हा कृष्णवर्णीय विचारवंत, त्याला रुझवेल्ट अमेरिकेचे अध्यक्ष, त्यांनी व्हाईट हाऊसवर जेवायला बोलावलं. अमेरिकेमध्ये दंगल उसळली. व्हाईट हाऊसवर ब्लॅकला तुम्ही कसं काय बोलावं? आज त्याच व्हाईट हाऊसमध्ये बराक ओबामांच्या निमित्तानं एक ब्लॅक प्रेसिडेंट झाला. आता कमला हॅरिस यांच्या निमित्तानं अमेरिकेची उपाध्यक्षा कृष्णवर्णीय झालेली आहे. सगळीकडे जग बदलतं पण आहे, चांगल्या गोष्टी घडतायत. मात्र त्यासाठी दांभिकता सोडून, ढोंगीपणा सोडून आपल्याला खऱ्या अर्थाने माणूस व्हावं लागणार आहे. हा लढा मोठा आहे. हा लढा लांब पल्ल्याचा आहे, पण तो लढत राहावा लागणार आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं, की साहित्य, कला आणि माध्यमं यांनी सक्रिय भूमिका बजावणं हे आव्हान आपल्यासमोर निश्चितपणे आहे. त्यासाठी साहित्यिकांनी, पत्रकारांनी, माध्यमकर्मींनी, कलावंतांनी स्वतः माणूस होणं, आपल्या नेणिवेमध्ये सुद्धा माणूसच असणं, आपण प्रथमतः आणि अंतिमतः माणूस होणं, भारतीय होणं हे जास्त आवश्यक आहे. ते आपण केलं तर निश्चितपणे येणारा काळ खूप छान असेल, यात काही शंका नाही. धन्यवाद.